Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is so good. देव खूप चांगला आहे. Amen. He is good to everyone, देव सगळ्यांशी चांगला आहे. especially to those who are walking with Him. आणि खास करून जी माणसं देवासोबत चालतात त्यांच्या समवेत तर देव चांगलाच आहे. Amen. आमेन. Kneel before God. देवासमोर गुडघे टेका Watch Satan run. आणि सैतानाला पळून जाताना पहा. Kneel before God. देवासमोर गुडघे टेका Watch Satan run. आणि सैतानाला पळून जाताना पहा. We'll open our Bibles to James chapter 4 verse 7. याकोबाचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया. Submit yourselves therefore to God, resist the devil and he will flee from you. याकोबाचं पत्र 4था अध्याय 7वं वचन. सगळ्यांना निवेदन आहे, वचन ऐकायला सगळ्यांनी आतमध्ये बाहेर खाली बसा आणि वचन उघडा. याकोबाचं पत्र 4था अध्याय 7वं वचन. यास्तव देवाच्या अधीन असा, पण सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. Amen. आमेन. Right now we are in the biggest move of God's Spirit in the world. आता या वेळेला संपूर्ण जगामध्ये देवाचा पवित्र आत्मा महान रीतीनं कार्य करत आहे. या चळवळीत आपण आहोत. We are going to see something more beautiful than we have ever seen before. अगोदर आपण कधी इतकं सुंदर काहीतरी पाहिलं नसेल तेवढं आता पाहणार आहोत. Because कारण we are in the end of days. आपण काळाच्या शेवटाला आलोय. And God has to do something that He has never done before. आणि देवाने असं काहीतरी करायला हवं जे देवाने अगोदर कधी केलेलं नाही. Amen. आमेन. The world outside looks darker and uglier. बाहेरचं जग जरी दिसायला अगदी काळं दिसलं, घाणेरडं दिसलं, Maybe the devil is playing his last trump card. आणि सैतान कदाचित त्याचा शेवटचा हुकमी एक्का आता वापरत असेल. Maybe he's playing his last wild card आणि सैतान त्याचा शेवटचा पत्ता आता वापरत असेल and trying to ruin as many lives as he could. आणि प्रयत्न करत असेल की जेवढ्या जीवांचा नाश करता येईल तेवढ्या जीवांचा नाश आता करायचा. Yet तरी God on the other side is making a mighty move. देव दुसऱ्या हाताला महान रीतीनं कार्य करत आहे. Amen. आमेन. More hearts are turning to God than ever before. अगोदर कधीही एवढी हृदय देवाकडे आली नव्हती जेवढी हृदय या आत्ताच्या काळामध्ये देवाकडे वळतायत. Praise God. देवाला धन्यवाद. Many are turning to God. अनेक लोक देवाकडे वळतायत. Amen. Amen. Not just unbelievers. आणि फक्त अविश्वासू लोक देवाकडे वळतायत असं नव्हे, Even cold Christians and lazy believers are waking up to the call of God. थंडगार पडलेली ख्रिश्चन माणसं आणि आळशी झालेली बिलीवर माणसं ही सगळी आता देवाच्या पाचारणाकडे जागृत होत आहेत. Amen. Amen. Why? का? Because the world has no answer to the mounting troubles. कारण जगाकडे डोंगरा एवढ्या ज्या समस्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये आहेत त्याची उत्तरं नाहीत. Because the world has no power to combat the devil's power. कारण जगामध्ये सैताना विरुद्ध लढायचं सामर्थ्यच नाहीये. Somewhere people have understood आणि कुठेतरी मग लोकांना कळलंय that we are not able to fight the devil की आपल्याला सैतानाशी लढता येणार नाहीये and we have to turn to God. आणि आपल्याला देवाकडे वळावंच लागणार आहे. Amen. Amen. There is no hope that is working. There is no plan that is working. कारण कुठली योजना काम करत नाहीये. एका विशिष्ट लिमिट पलीकडे माणूस करू नाही शकत There is ना. only darkness तर everywhere. मग एक लिमिट झालं की सगळीकडे अंधार असतो, मग योजना काम करत नाही, प्लॅनिंग फेल होतं. See, many have fallen अनेक लोक पडले not because they were stupid or careless, बावळट होते आणि निष्काळजी होते म्हणून पडलेले नाहीत. but पण the only reason was that they did not submit themselves to God. एकच कारण की ते देवा शरणच आले नाहीत मग पडले. If you submit to God, तुम्ही जर देवा शरण आलात no power of the devil can make you to fall. तर एकही सैतानी शक्ती तुम्हाला पाडणार नाही, पाडू शकणार नाही. This is the biggest truth of all. आणि हे सगळ्यात मोठं सत्य आहे. See, you cannot beat the devil with only your good behavior. तुम्ही सैतानाला फक्त तुमच्या चांगल्या स्वभावामुळे हरवू शकत नाही बरं का. See, your good behavior cannot defeat the devil. तुझा चांगला स्वभाव बघून सैतान हरणार नाहीये. You need to carry that heavenly authority. तुला स्वर्गीय अधिकार आपल्यामध्ये घ्यावा लागेल. Without carrying that heavenly authority,
स्वर्गीय अधिकार तू घेतल्याशिवाय you cannot defeat the devil. तुला सैतानाला हरवता येणार नाही. You cannot beat the devil by just being a nice person. आणि फक्त गुडी गुडी चांगला असं राहून आपण सैतानाला हरवू नाही शकत. Bible says बायबल म्हणतं the kingdom of heaven lacks violence. देवाच्या राज्यात पण हिंसा कमी पडते. A spiritual violence. आध्यात्मिक हिंसा देवाच्या राज्यात कमी पडते. And the violent take it by force. आणि जे आध्यात्मिक रीतीनं हिंसक आहेत प्रार्थनेमध्ये ते राज्य घेतात. We have to take it by force from the devil's kingdom. आपल्याला सैतानाच्या राज्यातून बळबळ ते राज्य घ्यावं We have लागेल. to stand in faith. आपल्याला विश्वासाने उभं राहावं We need to लागेल resist his power. आणि आपल्याला सैतानाच्या सामर्थ्याला विरोध करावा लागेल. And then the devil will run away like a coward. आणि तत्पश्चात सैतान भित्रणासारखा पळून जाईल. Because the devil does not get scared of us. कारण सैतान आपल्यातल्या कुणालाच घाबरत नाही. तू काय, मी काय आणि कोण काय. On our own, आपल्या स्वतःवर we are nothing before him. आपण कोणी नाही, आपण काही नाहीये सैतानासमोर आपल्या स्वतःवर. But with God we are everything. पण जर देव आपल्या सोबत असेल तर मग आपण सगळं काही आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. Our goodness alone cannot protect us. फक्त आपलं चांगुलपण आपल्याला सुरक्षित ठेवणार नाही. Only God can protect us. देवच आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. Say, आमेन. because the devil is not afraid of your goodness. कारण No. सैतान काही तुझ्या चांगुलपणाला घाबरत नाही. But one thing is afraid. पण एका गोष्टीला सैतान घाबरतो To see a saint submit to God. की एखादा देवाचा संत जर देवाच्या संपूर्ण अधीन आला असेल तर मग सैतान घाबरतो. If you submit to God, जर तुम्ही तसे देवाच्या अधीन आणि शरण आलात then the devil can do nothing. तर मग सैतान काही करू शकणार नाही. की देव म्हणजे देव आणि देव दुने देव. And the आता मी नाही सोडत. and the tide is turning today. आणि आज तीच भरती वळतीये. More and more people are running back to God. जास्तीत जास्त माणसं देवाकडे पळत येत आहेत. Praise God. पळत येत आहेत आणि परत येत आहेत. Say, Bible says God so loved the world. बायबल म्हणतं ना देवाने जगावर इतकी प्रीती केली But yet deliverance only comes to those people who submit to him. तरी सुटका त्याच लोकांना मिळते की जे लोक देवाला पूर्ण शरण येतात. Say, स्वतःला बिलीवर म्हणवून घेण्यात सगळं काही नाहीये. God loves the whole world. देवाचं संपूर्ण जगावर प्रेम आहे. But yet तरी we are not freed because he loves us. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपल्याला सुटका मिळणार आणि मिळालेली आहे असं नसतं फक्त. Say, we are freed because we submit to God. आपल्याला सुटका का मिळते का आपण तेवढे 100% देवाला शरण येऊन करारी You झालो. have to submit to God's love. तुला देवाच्या प्रेमाला शरण यावं लागेल. And we are in a battle आणि आपण युद्धात आहोत. which is raging every day. जे युद्ध रोज भडकलेलं आहे. There is no time to sleep, no आणि time to play now. वेळ नाही. आता खेळ खेळायला वेळ नाही कारण हा खेळ मांडलेला नाहीये. We need to be aware of his presence. आपल्याला देवाच्या सहभागितेविषयीनं उपस्थितीविषयीनं सावधान राहायला We पाहिजे. have to be also aware of the devil's presence. एक जाण ठेवली पाहिजे आणि सैतानाची जी उपस्थिती असते त्याची पण जाण ठेवली पाहिजे की अच्छा या सैतान खेळ रहा है हा प्रभू है. Some people just walk without even realizing that the devil is around. पण काही बिलीवर माणसं आपली अशी चालत असतात काही पत्ता नाही की सैतान बाजूला येऊन उभा आहे. They don't know who is talking with them. त्यांना काही कळत नसतं की त्यांच्याशी कोण बोलतंय. Whether God is speaking to them or the devil is speaking की to them. देव त्यांच्याशी बोलतोय का सैतान त्यांच्याशी बोलतोय हा फरक सुद्धा त्या लोकांना You कळत should नाही. know the difference. असं नाही आपण आज देवात आहे बिलीवर आहे आपल्याला आता फरक कळायला हवा. Fear of the Lord. देवाचं भय. Walk with that fear of God. त्या देवाच्या भयात चाला. Fear and obedience to God. देवाचं भय आणि देवाचं आज्ञापालन पाहिजे. They are your shield, they are your sword. देवाचं भय म्हणजे देवाची भीती आणि देवाचं आज्ञापालन ही तुझी ढाल आणि तलवार आहे. Salvation is not just one time, it is a daily walk with God. तारण म्हणजे एकदा मिळालं कायमचं झालं असं नव्हे. रोज त्या देवासोबत चालायला लागणार It's a आहे. daily journey. आणि रोजचा तो प्रवास आहे म्हणून लिहिलं भीत भीत कापत कापत आपले स्वतःचे तारण साध. See, walk it carefully with fear and trembling. आणि जपून चाल भीत भीत कापत कापत स्वतःचे तारण साध म्हणजे काय रोज डेली
ते कर, जे करायचं असतं ते कर. Let the Holy Spirit keep working deep inside you. आणि पवित्र आत्म्याला तुझ्या आतमध्ये खोल काम करू दे. The word of God is a prophecy. देवाचा शब्द भविष्यवाणी आहे. It's not given to make us lazy. देवाचा शब्द काय आपल्याला आळशी करायला दिलेला नाही. It is given to make us stronger. देवाचा शब्द आपल्याला अजून बलवान करायला दिलाय. Amen. वाचलं, ऐकलं आणि केलं काही नाही असं नसतं. वाचलं, ऐकलं आणि केलं सगळं. Amen. Amen. The devil will always be afraid the more you are submitted to God. जेवढं तुम्ही देवाच्या शरण याल ना तेवढं सैतान तुम्हाला घाबरेल. No submission, no power. तुम्ही देवा शरण नाही, तुमच्या सामर्थ्य नाही. Amen. तुम्ही देवा शरण नाही, सैतान तुम्हाला घाबरणार नाही. Your shield is not your goodness. तुझी ढाल म्हणजे तुझा चांगुलपण, तुझी चांगली कामं नव्हे. It's God's covering on तुझी you. ढाल म्हणजे देवाचं आवरण तुझ्यावर पाहिजे. And that's why you need to fight back. आणि म्हणून तू परत लढा दिला पाहिजे. Don't just relax, don't just sit down. केवळ आरामामध्ये ताणून बसून राहू नका. When you kneel to God, जेव्हा तुम्ही देवासमोर गुडघे टेकाल you stand strong before the devil. तेव्हा तुम्ही सैतानासमोर बलवान रीतीने उभे राहाल. गुडघे तर टेकावे लागणार बेटा. Weak knees can अशक्त. make you stronger before the devil. अशक्त गुडघे तुला सैतानासमोर पॉवरफुल करतात. Amen. आमेन. The darker the world, the brighter is God's power. जेवढं काळं जग तेवढं उज्ज्वल देवाचं सामर्थ्य आहे. Amen. Amen. Praise God. Amen. We are God's warriors. आपण देवाचे योद्धे आहोत. We have to shine every day. आपण रोज चमकायचं We बेटा. should not live defeated life. आपण पराजयी जीवन हताश एकदम नाही जगायचं. Resist the devil सैतानाला विरोध करा and watch him run like a chicken. आणि मग सैतानाला कोंबडी सारखं पळून जाताना पहा. Amen. पण अगोदर हे सगळं करायचं आणि मग So submit today तर आज देवा शरण या and conquer today. आणि आजच विजयी व्हा. Submit tomorrow, उद्या जर देवा शरण आलात conquer tomorrow. तर मग उद्या विजयी व्हा. Submit next year, पुढच्या वर्षी देवा शरण येणार असाल conquer next year. पुढच्या वर्षी विजयी व्हा. आणि तोवर मग बघा तुम्ही तुमचं काय ते आता. See, you can't defeat spiritual enemies with your natural strength. आध्यात्मिक शत्रूंना तू तुझ्या नैसर्गिक डोल्या शोल्यांनी नाही हरवू शकत. You cannot defeat the devil with your wisdom. सैतानाला तुझ्या ज्ञानानं तू हरवू नाही शकत. Only with God's wisdom you can defeat the devil. सैतानाला हरवायला देवाचंच ज्ञान लागतं. Amen. आमेन. Faithful hearts make fearful devils. विश्वासू हृदय भीती घातलेला सैतान समोर आणतात. Amen. की जो घाबरलाय कारण त्याने विश्वासू हृदय पाहिलंय. Obey God and terrorize hell. देवाचा आज्ञापालन कर आणि नरकात आतंक घाल. Amen. Because spiritual laziness is devil's playground. का आध्यात्मिक आळस सैतानासाठी मैदान आहे खेळायचं. So stand up, मग उभे राहा. speak out, धड उभे राहा. बोला, declare, घोषित करा. strike back in Jesus' name, येशूंच्या नावात प्रति लढा करा. trample upon snakes and scorpions. सापांना विंचवांना तुडवा. God calls you to be fighters, देव तुम्हाला योद्धा म्हणून बोलवत आहे. not sitters. देव तुम्हाला केवळ बसायला बोलवत नाहीये. Holy Spirit is ready for you. पवित्र आत्मा तुझ्यासाठी तयार आहे. God's word backs you. देवाच्या शब्दाचा तुला पाठिंबा आहे. Heaven backs you. स्वर्गाचा तुला पाठिंबा आहे. Angels are there at your beck and call. देवदूत तू हाक मारली की मदत करायला तयार आहे. Praise God. आणि काय पाहिजे. If Jesus could come from heaven into devil's camp and defeat him, आणि येशू जर स्वर्गातून येऊन सैतानाच्या छावणीत जाऊन त्याला पराजयी करू शकले. can't we defeat him here? आपल्याला नाही का सैतानाला पराजयी करता येणार इथे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Amen. येईल. Say every evil, प्रत्येक वाईट गोष्ट, every lack, दुष्टाई, कमतरता, every pain, त्रुटी, वेदना, every trouble, त्रास, it is the devil that is responsible, सैतान जबाबदार more or असतो. less. कुठे ना कुठे सैतान जबाबदार असतो या सगळ्या गोष्टींना. Amen. Amen. So you need to deal with him. तर तुम्ही त्या सैतानाला हाताळायला हवं. First point, पहिला मुद्दा, no submission, no power. देवा अधीन नाही, सामर्थ्य नाही. No submission, no power. देवाच्या अधीन येत नाही ना, देवा शरण नाही ना, मग सामर्थ्य नाही. See, real strength comes when you bow before God. खरी शक्ती देवासमोर नतमस्तक झाल्यावरच येते. Real strength comes only when you bow before God. जेव्हा तुम्ही देवासमोर नतमस्तक व्हाल, गुडघे टेकाल, तेव्हाच खरी शक्ती येईल. Submit yourselves therefore to God. म्हणून स्वतःला देवा शरण आण, देवा अधीन आण. That is the first thing. ही पहिली गोष्ट. Submit means अधीन ये म्हणजे offer yourself fully. संपूर्णतः स्वतःचं समर्पण देवाला कर. तुझं शरण आलो मी आता,
माझं अंगीकारी होता आता का? Stand in line under God's command. रांगेत उभा राहा देवाचं आज्ञापालन करायला की मी तयार आहे, मी करतो. Obey him with your heart. संपूर्ण हृदयाने त्याचं आज्ञापालन कर की मी करणार. Obey him with your mouth. आणि मुखाने त्याचं आज्ञापालन कर. कधीतरी बोलून दाखव की येस Yes. आय एम देअर, येस गॉड आय विल डू इट. Obey him with your life. आणि जीवनाने त्याचं आज्ञापालन कर. It's like a soldier lining up under his captain. हा एखादा असा सैनिक ना की जो सैनिक आपल्या कॅप्टनच्या हाताखाली तयार आहे. Amen. Amen. No submission, no protection. अधीन नाही, शरण नाही, संरक्षण नाही. No submission, no protection. अधीन नाही, शरण नाही, संरक्षण नाही, लिहून ठेवा. No submission, no victory. 100% अधीन व्हायला, शरण यायला तयार नाही, विजय नाही. Many people fight the devil yet lose. अनेक लोक सैतानाशी लढायला तर जातात पण हरू येतात. Why? का? Because they resist the devil but forget to first submit to God. कारण ते सैतानाला विरोध तर करतात पण पहिलं देवाच्या शरण यायला विसरतात. You cannot fight the devil unless you submit. अरे देवाच्या शरण 100% आल्याशिवाय सैतानाशी काय लढायला जातो तो नाही ऐकणार. Don't forget to submit to God. पहिलं देवा शरण यायला विसरू नको. Then you can go and fight the devil. आणि मग जाण सैतानाला विरोध कर. Without submission there is no authority. देवा शरण 100% आल्याशिवाय आपल्याला अधिकार वापरता येत नाही, येणार नाही, वापरूही नाही. Without submission there is no power, no peace. 100% देवाला अधीन आल्याशिवाय सामर्थ्य नाही, शांती नाही. Some people think काही लोकांना वाटतं I resist the devil every day. मी सैतानाला रोज विरोध करतो. Why I don't get victory? का मला विजय मिळत नाही? Because कारण resistance without submitting is like a puncture in your car. 100% देवाला शरण न येता सैतानाला रोज जरी तुम्ही विरोध केला तरी ते तुमच्या गाडीच्या चाकाला पंक्चर पडल्यासारखं पंक्चर आहे. Amen. Amen. It's like even punching in the air. आणि हे असं आहे की हवेत बुक्क्या मारतोय. You are not fighting at his face, you are fighting in the air. तुम्ही या सैतानाच्या तोंडावर बुक्क्या नाही मारत आहे, तुम्ही हवेत बुक्क्या मारताय. तुम्ही त्याला विरोध तर करताय पण देवा शरण नाहीये तुम्ही. Many people run to fortune tellers, अनेक लोक ज्योतिष सांगणाऱ्यांकडे धावतात horoscopes, की माझा हात बघ, माझं ज्योतिष, माझं भविष्य मला सांग. but that only opens bigger doors for the devil to enter in. अहो पण त्यातनं सैतानासाठी अजून मोठं दार उघडलं जातं तुमच्या जीवनात धुमाकूळ घालायला. Because कारण disobedience will always invite Satan more closer to you than God. देवाचा आज्ञाभंग करून सैतान तुमच्या जास्त जवळ येणार आहे. देवापेक्षा जास्त सैतान तुमच्या जवळ येणार आहे जर तुम्ही आज्ञाभंग करत राहिलात तर. That is the biggest truth. आणि हे सगळ्यात मोठं सत्य आहे. You cannot fight the devil सैतानाशी तुम्ही असं नाही लढू शकत unless you first bow down before God. पहिलं देवासमोर झुकावं लागेल, 100% अधीन व्हावं लागेल, फिर लढाई फिर जीत. Amen. आमेन. Kneel down before God, fight any devil you can. देवासमोर गुडघे टेका आणि जो सैतान येईल त्याच्याशी लढा. Amen. Amen. God will back you up. देव पाठिंबा देईल. Because many people fight the devil, अनेक लोक सैतानाशी लढाई तर करायला जातात but he still doesn't run. पण तरी सैतान निघून जात नाही, पळून जात नाही. Why? का? Because they forget the first command. कारण यांची पूर्वतयारी पक्की नाही ना. पहिली आज्ञाच ते विसरून जातात की The 100% मी देवाशरण आलं पाहिजे. Yes, the first command is submit to God. पहिली आज्ञा काय आहे? देवाशरण ये, 100% करारी जीवन कर Resist the devil आणि मग सैतानाला विरोध कर, and he will flee. मग सैतान पळून जाईल. See, there is an order here. एक क्रम आहे ना. First submit to God, पहिलं देवाशरण ये, then resist the devil, मग सैतानाला विरोध कर, then the devil will मग flee. सैतान पळून Flee. जाईल, मग तुला विजय मिळेल. You cannot skip off the first and then go to the second and third. पहिलं करायचं नाही, दुसऱ्या तिसऱ्यावर उडी मारायची, त्या अंगलट येतं रे. Skipping the first one पहिली जी आज्ञा आहे ती नाही पाळायची and then going after the second and third will not work. आणि मग दुसरं तिसरं करायला जायचं, त्याला विरोध करायला जायचा, त्यातनं कामं होत नाही. तो कशाला पळून जाईल? तो म्हणेल तू देवाच्या शरणच नाहीये. Because he is afraid only of God. कारण सैतान फक्त देवाला घाबरतो एवढं. In the तुम्ही whole world he is afraid only of God. अख्ख्या जगात सैतान फक्त देवाला घाबरतोय, लक्षात ठेवा. In the आपण whole कोण नाही. world he is afraid only of Jesus. अख्ख्या जगात सैतान फक्त येशूंना घाबरतोय, लक्षात ठेवा. आपण कोणी नाही. आणि हे पास्टर पीटर सारखा माणूस सांगत आहे. Yes, I am saying मी सांगतोय तुम्हाला, I have been dealing with the devil for past 35 years. 35 वर्ष मी सैतानाशी कारवाया करत आहे दर्शनवारच्या सभेमध्ये. I am driving them all out, सगळ्यांना हकलून लावत आहे मी दर्शनवारी रात्री 9 वाजता इथे. but not without submitting to God. देवा शरण आल्याशिवाय नाही बाबा. See, नाही. without submission you are on your own. देवा शरण आल्याशिवाय कसं असतं? तू तुझ्या स्वतःवर असतो, तुला पाहिजे ते चाललेलं असतं. Without your submission to God, पण तू जर देवा शरण आलेला नसशील then you are only
limited to your own strength. मग तू मर्यादित आहे, मग फक्त तुझी शक्ती तुझी ताकद तेवढंच, त्याच्या पलीकडे तुला करता येणार नाही. Without submitting to God, देवाला 100% शरण आल्याशिवाय it's as though you are standing on your own pride. जीवन असं असतं की तू स्वतःच्या गर्वावर आणि घमेंडीवर उभा आहेस. Amen. जणू काही तू असं म्हणतोयस की मैं मेरा देख लेगा, मुझे प्रभु इतना लगता नहीं. But you do not realize that pride is like coming home to the devil. पण तुला हे कळत नाही की गर्व आणि घमेंड म्हणजे सैतानच तुझ्या घरी आल्यासारखं आहे. Pride is the devil's home. गर्व म्हणजे सैतानाचं घर आहे. You cannot stand with your own strength तुम्ही saying, स्वतःच्या I can do it. स्वतःच्या ताकदीवर असं म्हणत उभं नाही राहू शकत की मी करीन, मी बघून घेईन, मैं देख लेगा. That क्या is देख pride. लेगा? That is pride. तो गर्व आहे. And pride is the devil's home. आणि गर्व सैतानाचं घर आहे, तिथे सैतान राहतो. And God gives strength only to the humble, आणि देव फक्त नम्र लोकांनाच ताकद देतो बर का. not to the proud. घमेंडी लोकांना देव ताकद देणार नाही. Yes, James 4:6 says, याकोब 4:6 मध्ये लिहिलंय बघा, God is against the proud but gives grace to the humble. देव गर्विष्ठांना विरोध करतो परंतु नम्र जनास कृपा देतो. लिहिलंय ना. No humility, no grace, नम्रता नाही, कृपा मिळणार नाही, and no power then. आणि सामर्थ्य सुद्धा मग मिळणार नाही. And then you hear the devil laughing. आणि मग तुम्ही ऐकाल की सैतान तुम्हाला बघ बघून असं हसतो, अशी मजा घेतोय. Amen. आमेन. Imagine trying to arrest a robber without a police badge. कल्पना करा की पोलीसचा युनिफॉर्म किंवा बॅज तुमच्यावरती नाहीये आणि तरी तुम्ही त्या चोराला धरायला जाताय. The robber will laugh at you and even beat you up at times. चोर तुम्हाला बघून हसेल आणि कधी कधी मारून पण काढेल की तू कोण आहेस. Amen. But if you wear that badge, पण तू जर तो बॅज घातला it's like submitting to the authority. तर तू त्या अधिकाराच्या सत्तेखाली आलेला आहे ते दिसून येतं. And then the robber knows मग चोराला कळतं you have the full covering of the government behind you. की तुझ्या मागे संपूर्ण सरकारचा तुला पाठिंबा आहे. See? And so the robber is afraid of you. मग चोर घाबरतो तुला. Even a traffic police, आणि ट्रॅफिकचे सुद्धा जे कोणी पोलीस असतात he may be very thin fellow, असतील अगदी पातळ वगैरे, but if he raises one hand, पण त्यांनी एक हात वर केला even a huge truck of 12 wheels will come to a screeching तर halt. मोठा ट्रक 12 चाकांचा सुद्धा लगेच थांबतो. Why? का? Authority, सरकारचा पाठिंबा आहे, अधिकार आहे. not power, authority. सामर्थ्य नाही, अधिकार. Power speaks of strength. सामर्थ्य शक्तीविषयी बोलतं. Authority speaks under whom you are working. अधिकार तू कोणाच्या हाताखाली काम करत आहेस ते बोलतं. Are you आपल्याला getting काही पाठिंबा कशाचा नाही आणि सैतान बांधतो आपण, तो कशाला पळेल. If you want authority, तुला जर अधिकार हवा असेल you have to come under God. तुला देवाच्या हाताखाली यावं लागेल की Amen. प्रभू माझा कॅप्टन, प्रभू माझं सर्वस्व. So submission is your badge of heavenly authority. ता अधीनता, देवा शरण येणं म्हणजे स्वर्गीय अधिकाराचा तुला मिळालेला बॅज आहे. What happens without submission? अधीन जर आपण देवाच्या नाही आलो तर काय होतं. All your shouting is in vain. तुझा सगळा आरडा ओरडा, लीव लीव, सगळं वाया जात आहे. See, all your resistance is in vain. सगळा विरोध तू करतो तो वाया जातो. Because the devil can make a bigger shout than you. हा, कारण तुझ्याहून जास्त चांगलं सैतान ओरडून दाखवेल. लीव काय, यू लीव. See? And the devil does not move. आणि सैतान एका इंचानी हलत नाही. People fast and pray, लोक उपास प्रार्थना करतात but still fail again and again. तरी परत 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 अपयशी होतात. It's not always fasting and praying. अरे नुसतं उपास प्रार्थना नेहमी नव्हे. You have to come under submission to थोडं God. देवाच्या अधीन या, देवाचा ऐका, देव सांगतो तसं करा, तो फिर आगे बात बने. People cry but live defeated lives. लोक रडतात पण पराजयी जीवनच जगतात. Why? का? Because they did not line up under God's first rule. कारण देवाचा जो पहिला नियम आहे त्याच्याशी ते जुळवूनच घेत नाहीत. फक्त रडून होत नाही रे. The devil does not run because you shout. आणि तू ओरडतोस म्हणून सैतान पळून जात नाही, हे लक्षात ठेव. You can even say it inside your heart and the devil will leave. कधी कधी तू हृदयाच्या आत जरी बोललास ना तरी सैतान निघून जाईल. If you are submitted to God. पण जर तू देवाच्या 100% अधीन असशील तर. Because he always pleased to true submission. कारण की त्याला नेहमी खरी अधीनता पाहायची असते, त्यावरच तो प्रसन्न होतो. No submission, no fleeing of the devil. 100% तुम्ही जर देवाच्या अधीन नाहीये तर सैतान तुमच्या सांगण्यावरनं पळून जाणार नाही. A proud fighter will always lose. गर्विष्ठ योद्धा नेहमी हरणारच आहे कारण तो गर्विष्ठ आहे. But a humble fighter will always win. पण नम्र योद्धा नेहमी जिंकेल कारण तो नम्र आहे. Are you getting me, people? आणि नम्रता कुठून येते? देवाकडून. मग देवा शरण या.
Your power to resist is born in your submission. आणि तुम्ही विरोध करायचं सामर्थ्य तुमच्या अधीनतेमधून जन्माला येतं. The devil will always obey the humble. सैतान नेहमी नम्र लोकांचं आज्ञापालन करतो. He will never obey the loud. सैतान कधीही असे जे लाऊड लोक असतात, गर्विष्ठ, त्यांचं आज्ञापालन करणार नाही. You must kneel before you conquer. तुम्ही विजय घेण्या अगोदर गुडघे टेकावे लागतील. And without the badge of submission, आणि अधीनतेच्या बॅच शिवाय you are fighting empty. तुम्ही रिकाम लढताय, रिकाम. You know, Goliath was a power. गोलायत सामर्थ्य होता. He was a powerhouse. गोलायत म्हणजे सामर्थ्याने भरलेलं घर A होतं. huge giant. गोलायत केवढा मोठा राक्षसी माणूस, Big body. केवढं मोठं त्याचं शरीर, Big sword. धिप्पाड, काय Big ती shield. तलवार, काय त्याची ती शस्त्र, काय ती ढाल, And big mouth also. आणि तोंडही मोठं. सगळंच मोठं होतं गोलायतचं. But no submission to God. पण देवा अधीन नाही ना. देवा अधीन न येता तुम्ही सगळं किती मोठं ठेवा, ते छोट्यातच निघणार आहे. See, he trusted in his size. त्याने स्वतःच्या आकारावर, साईजवर, शरीरावर He विश्वास trusted ठेवला. in his weapons. त्याने स्वतःच्या शस्त्रांवर विश्वास ठेवला. He trusted in his own strength. त्याने स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवला. Forget about submitting to God. He was mocking God. देवाच्या अधीन येणं लांब, त्याने देवाची मस्करी करायला सुरुवात केली. He mocked God's people. देवाची थट्टा करायला सुरुवात, देवाच्या लोकांची थट्टा करायला सुरुवात केली. ते He भारी stood पडतं. proud and tall. घमेंडी असा, गर्विष्ठ असा, उभा राहायला उंच. See, and the people said, आणि लोक बोलले, here is power. अरे काय सामर्थ्य आहे. He's not only huge, he's got loud mouth हा also. फक्त धिप्पाड नाही, तोंड पण किती मोठं आहे. But without God, देवाशिवाय he was already dead inside. आतून तो मेलेला ऑलरेडी. Amen. आमेन. Proverbs 16:18 says, नीतिसूत्र 16:18 मध्ये लिहिलंय, pride goes before destruction and a proud spirit before a fall. नीतिसूत्र 16वा अध्याय 18 वचन, नाशाच्या आधी गर्व आणि पतनाच्या आधी अहंकारी आत्मा, म्हणजे मीपणा असलेला इगोइस्टिक आत्मा See, असतो. Goliath was already on his way down before the stone even hit him. आणि गोलायत तर ऑलरेडी त्याच्या पतनाकडेच होता. म्हणजे तो दगड, तो गोटा, तो खडा त्याला लागण्या अगोदरच तो पतनाच्याच मार्गावर होता. That stone was just an excuse. तो खडा किंवा गोटा एक कारण होतं बास. The moment he came running to David, he was defeated. आणि ज्या क्षणाला तो दाविदाकडे पळत आला, तो पराजयित झालेला होता. See, the moment you rise without God, you are already defeated. आणि देवाशिवाय जर तुम्ही उभे राहिलात ना, तर तुम्ही ऑलरेडी हरलेले आहात. David was very small, दावीद होता फार लहान, but inside he was very huge ठेंगणा होता, बुटका होता, पण आतून फार मोठा होता. because he had submitted to God. कारण तो देवाच्या शरण 100 नाही 200% आलेला होता. David was just a young boy. दावीद एक लहान मुलगा होता तेव्हा. He had no armor, he had no sword, शस्त्र सामग्री नाही, तलवार नाही, काही नाही, no big shield, काही मोठी ढाल नाही. only a sling and 5 smooth stones, दावीदाकडे मोठं असं काही नव्हतं. एक गिलवर होती, छोटे खडे होते, and a heart fully bowed down to God. आणि हृदय मात्र देवाला संपूर्णपणे झुकलेलं होतं. That's आधीन why होतं. he म्हणून- said म्हणून तो म्हणाला, In 1 Samuel 17:45, एक शमूएल 17वा अध्याय आणि 45वे वचन, you come to me with sword and spear and javelin, but I come to you in the name of the Lord Almighty. एक शमूएल 17वा अध्याय 45वे वचन, दावीद म्हणाला, दाविदाने त्या पलिष्ठाला म्हटले, तू तलवार, भाला आणि बर्ची घेऊन माझ्याकडे आला आहेस, परंतु सैन्यांचा यहोवा, इस्रायलाच्या फौजांचा देव, ज्याला तू तुच्छ लेखलेला आहेस, त्याच्या नावाने मी आलोय. See, David didn't trust himself. दाविदाने स्वतःवर विश्वास ठेवलाच नाही. He trusted God completely. दाविदाने पूर्ण देवावरती विश्वास ठेवला होता. And his submission gave him supernatural power. आणि दाविदाने देवाला ही जी 100% अधीनता केली ना, त्यातून त्याला अलौकिक सामर्थ्य मिळालं. Every day speak to God. रोज देवाशी बोला, Every day bow down before God. रोज देवासमोर डोकी झुकवा, Every day kneel before God. रोज देवासमोर गुडघे टेका. You don't know what kind of a power you will carry. तुला माहित नाही कुठल्या पद्धतीचं सामर्थ्य मग तुझ्यात येईल. Everywhere you go, you will have victory. जिथे कुठे तू जाशील तुला विजय मिळेल. Everywhere the devil will be defeated. सगळीकडे सैतान पराजय होईल. पण आपण करत काही नाही,
आणि जातो सैतानाशी लढायला आणि No येतो पराजय. power of the devil can go against you. एकही सैतानी शक्ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकणार People नाही. will listen to you. लोक तुमचं ऐकतील. Circumstances will change for you. परिस्थिती बदलेल तुझ्यासाठी. Situations will change for you. परिस्थिती तुझ्यासाठी बदलेल. Negative will turn into positive. सगळं नकारात्मक सकारात्मकतेत बदलेल. One small stone एक छोटा खडा guided by God देवाद्वारे मार्गदर्शित झालेला gave him victory. विजय देऊन गेला त्या दाविदाला. आणि एवढा मोठा धिप्पाड राक्षसी गोलायत मेला. That giant fell flat. तो धिप्पाड राक्षसी गोलायत असा आडवा पडला जमिनीवर. Goliath had power but no submission. गोलायत कडे सामर्थ्य होतं पण अधीनता नव्हती. David had authority दाविदाकडे अधिकार होता because of his submission. कारण तो देवाला 100% अधीन होता. ही रहस्य असतात बेटा. हे डेली केलं ना आणि मग बाहेर पडा. इतक्या सामर्थ्याने असाल ना आणि ज्याच्याशी बोलाल तो ऐकेल. सगळे ऐकतील. Like a person, years back I was working in the company अनेक वर्षांपूर्वी मी कंपनीत कामाला होतो ना and one fellow just entered the company gates. आणि एक व्यक्ती असाच कंपनीच्या गेट मधून आला He started cleaning up आणि every place. सगळीकडे झाडू मारायला लागला. And in the evening he asked for his payment. आणि संध्याकाळी त्याने पगार मागितला त्याचा. And the accounts department said, "What payment?" तर अकाउंट्स डिपार्टमेंट म्हटलं की पगार कसला पगार. He said, "I worked the whole day." तर तो म्हणाला मी पूर्ण दिवस काम केलं ना. They said, "But you are not enlisted in the company." मग ते म्हटले की पण कंपनीत तू कामाला नाहीयेस ना. He said, "No, I was just walking. I thought I will just clean up and get some money." तो म्हणाला नाही मी इथून जात होतो तर मला असं वाटलं की ते आवारामध्ये घाण आहे ती मी साफ करावी म्हणजे मला पैसे मिळतील. And see the work I have done. आणि बघा ना मी कसं छान काम केलंय. And he really did a good work. आणि केलं होतं काम छान एकदम साफ केलं सगळं. But they didn't give him any money. पण नाही अकाउंट्स डिपार्टमेंटनी त्याला काही पैसा दिला. You have to become the staff of that company. पहिलं त्या कंपनीचा एम्प्लॉई आणि स्टाफ बना ना. You have to be an employee of that company. पहिलं त्या कंपनीचा एम्प्लॉई बन स्टाफ बन Then you get your reward. मग त्याचं प्रतिफळ मिळतं ना. Come under God. देवा खाली ये. Come in submission. देवाच्या अधीन ये. And then he will bless you. मग देव तुला आशीर्वाद देईल. David had submission. दावीद 100% देवा अधीन होता. And God gave him power to win. आणि देवाने त्याला सामर्थ्य दिलं ना When जिंकायचं. God sees your submission, He will give you power to win over everything in this world. देव जेव्हा तुझं 100% अधीनता बघेल ना त्याला देव तुला या जगातल्या सगळ्यावर आणि सगळ्यांवर विजय देईल. Big muscles without God is a big fall. मोठे मोठे डोले शोले देवा शिवायचे मोठा पैसे. Amen. वो जिम का पैसा तेरा बर्बाद हो गया. Small hands with a huge God. पण मोठा देव आहे. हात तुझा छोटा आहे. Big victory. मोठा विजय. Big victory. मोठा विजय. मोठा देव घेऊन फिरा. Giants fall before a puny man who bows before God. एक लहानसा किंवा छोटासा पातळ माणूस जर देवा समोर नमन करून असेल तर त्याच्या समोर राक्षस सुद्धा पडतात. I'm telling you, no submission, no survival. देवाला अधीनता नाही देवा शरण यायचं नाही ना मग तू टिकणार नाही. God stands for the humble. God fights for the humble. देव नम्र लोकांसाठी उभा राहतो. देव नम्र लोकांच्या बाजूने लढतो. It's not the size of the warrior. बाकी तो योद्धा काय साईजचा आहे त्याच्यावर काही नसतं. It's the size of your surrender. तू किती प्रमाणामध्ये शरण आलाय त्यावर अवलंबून आहे. Amen. बाकी तुझी उंची किती आणि किती काय त्यावर काही नसतं. David's sling was very small. दाविदाची गिलवर एकदम छोटी But his God was पण huge. देव किती मोठा होता His त्याचा. faith in God was huge. त्याचा देवावरचा विश्वास किती मोठा होता. Amen. आमेन. Submission is not just your body. अधीनता म्हणजे फक्त शरीर नाही रे. It's your thoughts. तुझे विचार It's your words. तुझे शब्द It's your attitude. तुझी वृत्ती It's your love towards God. देवावर तुझं किती It's प्रेम your आहे love towards the people. आणि लोकांवरती तुझं किती प्रेम आहे. Say. हे सगळं this all matters. You can't say I submit to God but still gossip and तुम्ही curse असं नाही म्हणू others. शकत की मी देवाला मी पूर्ण शरण आणि अधीन आलेलो आहे पण मी चुगल्या लावतो. मी सगळ्यांच्या चुगल्या I mean, with the same mouth you curse, can you declare God's glory with the same अरे mouth? ज्या तोंडानी चुगल्या लावतोय त्या तोंडानी देवाचा गौरव तुला जाहीर करता येईल का आणि केला तरी तो घेईल का. फर्स्ट युअर माउथ नीड्स टू बी सेव्ड. Say, a fountain cannot bring forth hot and cold water at the same एखाद्या time. दऱ्यामध्ये गरम आणि गार दोन्ही पाणी एका वेळेला येईल का. Say, dirty mouth is dirty mind. घाणेरडं तोंड
म्हणजे घाणेरडं मन, हो की नाही? It will not work. नाही होत, अशी कामं होत नाहीत. And real submission is shown by real humility. आणि खरी अधीनता खऱ्या नम्रतेतून दिसते. And submission is a daily choice. आणि अधीनता रोजची निवड आहे, ते तुला रोज निवडावं लागेल. Because कारण our makeup is such that we don't want to easily surrender. आपली प्रवृत्तीच अशी अभिजात की आपल्याला अधीन यायला पटकन आवडत It's नाही. not in our DNA. आपल्या डीएनए मध्ये कोणा शरण येणं वगैरे नाहीये, कारण आपलं एकच असतं, हम हमारा देख लेंगे. Submission is a daily choice. पण शरण येणं, अधीन येणं रोजची निवड आहे. It's not a one-time event you followed when you became believer. हे काय आयुष्यभरातला एक टाइमचा इव्हेंट नाहीये की तुम्ही बिलीवर झाल्यावर एकदाच फक्त देवा शरण आलात, सरेंडर प्रार्थना केली आणि कायमचं काम झालं. नाही, हे रोजचं काम आहे. After becoming a believer also it is hard to submit. बिलीवर झाल्यानंतर सुद्धा देवा शरण 100% येणं अवघड जातं. Amen. Amen. And that's why every day submit. म्हणून रोज देवा शरण या. More submission, more power over darkness. जेवढं जास्त तुम्ही देवाच्या शरण याल तेवढं अंधकाराच्या शक्तीवर तुम्हाला राज्य मिळेल. Bend to God देवासमोर झुका and bend the devil. आणि मग सैतानाला झुकवा. देवासमोर झुका, मग सैतानाला झुकवा. Amen. The devil will always laugh at the proud, सैतान नेहमी घमेंडी लोकांना बघून हसतो, but he will always be terrorized by the humble. पण नम्र माणसं आली ना की सैतान घाबरतो. Amen. आमेन. That's why like Joyce Meyer says, म्हणून जॉयस मार्ज असं म्हणतात, we are saved, let our mouths also be saved. आपलं तर तारण झालेलं आहे, आपल्या तोंडाचंही तारण करा. Amen. हा? तुझ्या सकट तुझं तोंडही तारणात घेशील बाबा. Your mouth must submit if you want your life to shine. तोंड शरण आलं पाहिजे. जीवन चमकवायचं आहे ना, चमकना है ना, तर ही जी गॅप आहे ना एवढी, ती तारणात A पाहिजे. clean heart and a clean mouth has power. स्वच्छ हृदय, स्वच्छ तोंड, सामर्थ्यवान. Say, obedience is not weakness. आज्ञापालन म्हणजे काय अशक्त पण नाहीये. People say meekness is weakness. लोक म्हणतात अरे काय अशक्त आहे हा, कारण की हा किती दयाळू आहे बघा. Meekness is not weakness, it is power with God. दयाळूपणा, नम्रपणा म्हणजे काय अशक्तपणा नाहीये, देवासोबतचं ते सामर्थ्य आहे. Say, a meek person he will look very weak, but inside he is very strong. एखादा दीन आणि लीन माणूस दिसायला एकदम अशक्त दिसत असेल, पण आतून तो फार सामर्थ्यवान असतो. He has hidden power त्याच्याकडे लपलेलं सामर्थ्य असतं and he will use it when needed. आणि तो ते सामर्थ्य जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा वापरणार. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. And suddenly people will realize आणि मग अचानक लोकांना कळायला लागतं, this fellow has power. अरे ह्याच्यात सामर्थ्य बरं का. This fellow has power. कुछ भी बोलो, इस बंदे में पावर है. Like Samson. जसं मग शमशोन. In most of the storybooks you see Samson like Hercules. आणि जास्तीत जास्त गोष्टीच्या पुस्तकांमध्ये हरक्युलिस सारखा शमशोन दाखवतात. They show him like Arnold. आर्नल्ड सारखा Schwarzenegger. दाखवतात, असा तगडा. But actually he was not. ऍक्च्युली शमशोन असा नव्हता. That's why Delilah used to ask, where is your strength coming from? ऍक्च्युली शमशोन असा तगडा नव्हता, म्हणून तर दलीला येऊन विचारायची, तुझ्यातलं सामर्थ्य कुठे आहे? डोले शोले रहते तो पूछती नाही ना. See, it was inside power. आतून होतं ते It was सामर्थ्य, Holy Ghost power. पवित्र आत्म्याचं होतं ते सामर्थ्य. Daily submission, daily victory. रोज शरण, रोज विजय. हे लिहून घ्या. रोज अधीन, रोज विजय. The more you bow down before God, the more the devil will bow down before you. जेवढं तुम्ही देवाला नतमस्तक व्हाल आणि गुडघे टेकाल ना, तेवढं सैतान तुमच्या समोर झुकेल. Pride will bring defeat, गर्व पराजय आणेल बेटा. but submission will bring triumph. अधीनता आणि शरण येणं विजय देईल. म्हणतात ना, जगात एक म्हण आहे, गर्वाचं घर वर नाही ना, घर बस. The devil cannot touch a fully surrendered heart. सैतान संपूर्णपणे देवा अधीन गेलेल्या हृदयाला हात नाही लावू शकत. Amen. आमेन. Take the second point. दुसरा मुद्दा घ्या. You resist and he runs. तुम्ही विरोध करता, तो पळून जातो. You resist, he runs. तुम्ही त्याला विरोध करा, तो पळून जाईल. You fight, you stand, you win. तुम्ही लढा द्या, तुम्ही उभे राहा, तुम्ही जिंकता. Amen. Amen. Resist in Greek means to stand against somebody. आणि हेलेनी भाषेमध्ये विरोध करणं म्हणजे कोणाच्या तरी विरुद्ध उभं राहणं. To oppose actively. विरोध करणं, सक्रिय रीतीनं विरोध करणं. Say, many people don't
oppose him actively. अनेक लोक सक्रिय रीतीनं सैतानाला विरोध करत नाहीत. Sometimes they say, कधी कधी म्हणतात, please devil, please leave me. बोलला. सैतानाची ही भाषा बोलायची असते का? प्लीज सैताना सोड ना, सैताना प्लीज सैताना. कालपर्यंत तू त्रास दिला, आज तरी सोड मला. क्या तेरा दोस्त है वो? Say, कौन है वो तेरा? resist means विरोध. oppose actively, विरोध म्हणजे सक्रियपणे विरोध करा, not defense, असं बचावात्मक नाही, offense, तर सक्रियपणे विरोधच करायचा. not moving backward, मागे नाही जायचं, moving forward. पुढे जायचं. Devil, I'm coming against you in Jesus' सैताना, name. येशूच्या नावात मी तुझ्या विरुद्ध येत आहे. Amen. आमेन. I'm saying all this because God, by His mercy, has allowed me to see the devil in one form. मी हे सगळं तुम्हाला का सांगत आहे? कारण देवानं देवाच्या दयेत सैतानाला माझ्या समोर प्रगट केला आहे एका विशिष्ट स्वरूपात. I've seen him. मी सैतानाला पाहिलंय. I've seen him holding my hand. मी सैतानाला माझा हात धरलेलं I पाहिलंय. told you those stories. मी तुम्हाला त्या सगळ्या माझ्या जीवनी कथा सांगितल्या. So you need to hold your ground. तर तुम्ही तुमच्या जमिनीवर जरा भक्कम उभे राहा Stand face to face and don't move. आणि असे समोरासमोर उभे राहा, असे हलू नका सारखे. Refuse to move. हलायचं नाही, म्हणायचं मी नाही हलणार. You move, say. तुम्ही म्हणायचं सैतानाला तू हल, मी नाही हलत. I will not move. मी हलणार I नाहीये. stand on the word of मी God. देवाच्या शब्दावर उभा राहणार आहे. Standing on the promises हालेलुया. of God. आमेन. देवाच्या वचनांवरती मी उभा राहणार आहे. God's word. देवाच्या शब्दांवरती मी उभा राहणार आहे. Amen. आमेन. Because this resist word, actually it's a military word. कारण हा विरोध शब्द जो आहे ना, तो सैन्यातला शब्द आहे, It's a battle word. लष्करातला, युद्धातला शब्द आहे. No soldier backs off. आणि कुठलाही सैनिक युद्धाला गेल्यानंतर असा बॅकअप होत नाही, मागे मागे जात नाही काही. It's not a passive word, it's an active ते word. शांततेने करायचं काम नसतं. युद्ध म्हणजे ते पेटलेलं असतं घनघोर. Amen. आमेन. You don't run, you don't bow. पळत नाही, तू नतमस्तक होत नाही. Say, if you bow before the devil, that means you have not bowed before God. सैतानासमोर तू नतमस्तक होत नाहीये, देवासमोर तू नतमस्तक झालेला नाहीये. Say, if you are bowing before God, that means you have not bowed. If you are bowing before the devil, you have not bowed before God. म्हणजे काय? सैतानाला जर तुम्ही हाजी हाजी करताय, नतमस्तक होताय, याचा अर्थ देवासमोर तुम्ही गुडघे टेकले नाही, 100% तुम्ही देवाला अधीन नाही, कारण तुम्ही सैतानाला एवढा हाजी हाजी करताय. People are afraid to put off the light at home. हो ना. कधी कधी काही माणसं घरामध्ये दिवे बंद करायला घाबरतात. They put on the light and sleep दिवे लावून झोपतात रात्री, because they see some faces, eyes. कारण ते म्हणतात नाही, रात्री मला असं काहीतरी दिसतं, काहीतरी डोळे दिसतात. It is all made up. सगळं मेडअप आहे. Devil does not come in fearful way. सैतान काय अशा भीती घालणाऱ्या स्वरूपात येत नाही काही. That is all image, made up stories. ते की तुला तशी ती प्रतिमा मेडअप स्टोरी आलेली आहे. I mean, then his mission will be spoiled if he नाही. comes that way and puts fear in you. अशा रीतीनं सैतानाने येऊन तुझ्यात भीती घातली तर त्याची कामगिरी सगळी नासधूस होईल. You will run away miles from him. तू कितीतरी मैल त्याच्यापासून लांब पळून जाशील. मग See, Eve did not run away from Satan हवा सैतानापासून पळून नाही गेली, because Satan didn't come with horns and big teeth. कारण सैतान काही तिच्यासमोर मोठी शिंगण, मोठे दात असा आला नाही. He came so beautifully असा looking सुंदर आला ना तिच्या समोर, that Eve spent some time talking to him. असा सुंदर सैतान तिच्या समोर आला की हवाबाई भाळल्या आणि गप्पाच मारत बसल्या. So don't be afraid of such things. तर असल्या गोष्टींना घाबरायचं नसतं. मुझे कुछ दिख रहा इसलिए मैं लाइट ही ऑन करके सोता. Because I know there is one small bridge here. And people used to say one headless man on a horse, he passes through that हेडलेस bridge. मॅन अ वुमन, A woman, whatever. व्हॉटएव्हर असं म्हणायचे. एक छोटा बोगदा आहे इथे, त्या बोगद्यातनं म्हणे मस्तक नसलेला बाबा का बाई घोड्यावर बसून जायचा का जायची म्हणे. Say, and the movies have instigated it all the more. चित्रपट ह्या सगळ्यामध्ये भागीपणा चित्रपटांचं A woman with white sari and a candle walking around and all. पांढरी साडी घातलेली बाई, केस मोगे आणि हातात मेणबत्ती, म्हणजे झालं भूत. हो का? Amen. भूत असं असतं. We have to push back the devil असं in नाही, Jesus' name. सैतानाला हकलून लावायचं येशूच्या नावात. Amen. आमेन. When I feel something like that, even in my room, in हो my ना. house, I say, get out in the name of Jesus. माझ्या घरात, devil." माझ्या खोलीत मला असं काही जाणवलं ना, मी तर लगेच त्या सैतानाला हकलतो की लीव, गेट आउट. Amen. आमच्या घरात तर त्याला सोयच नाहीये आणि आमच्या खोलीत तर अजिबातच नाहीये.
1 Peter 5:9. पहिलं पेत्र 5:9. Stand firm against him, strong in your faith. पहिलं पेत्र 5वा अध्याय 9वं वचन. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. See that. बघा, विश्वासात Stand स्थिर. firm against him, strong in your faith. विश्वासात स्थिर असे सैतानाविरुद्ध उभे राहा. See, resist means I move no more from here. विरोध करणं म्हणजे की मी विरोध करतोय तुला, मी इथून हलणार नाहीये. I'm planting my feet here. मी माझे पाय इथे रोवलेले आहेत, मला परत सांगायचं नाही की इथून निघ, मी नाही हलणार आहे. You should always push back darkness. तुम्ही अंधाराला नेहमी विरोध करून ढकलून लावायचं. Because the light shines and the darkness cannot comprehend काय it. प्रकाश तर प्रकाश तोच आणि अंधाराला तो नाही झेपणार. The darkness will never say no when light comes. प्रकाश आल्यावरती अंधार कधीच जायला नाही म्हणणार नाहीये. प्रकाश आला की अंधार जाणारच. Resisting warriors never turn back. विरोध करणारे योद्धे कधीही माघार घेत नाहीत. Amen. Amen. When you resist, you are roaring in the name of Jesus. तुम्ही जेव्हा तो विरोध करताना तुम्ही येशूंच्या नावात गरजत असता. Standing is already winning. उभं राहणं हे ऑलरेडी विजयी भाग आहे. Say, उभा राहिलास म्हणजे तू ऑलरेडी जिंकलायस. submit to God. देवा शरण ये. And without submission, you fight empty. आणि देवा शरण जर तू नाही आला ना तर तुझं युद्ध सगळं रिकाम आहे. Sometimes you don't need to wait for others to कधी कधी resist ना for you. कधी कधी दुसऱ्यांची पण तू वाट नाही पाहायची. You have to take that authority तू अधिकार every घ्यायचा. day. कोणा दुसऱ्यांची पण वाट नाही पाहायची. तू स्वतः अधिकार घ्यायचा रोज. Maybe Saturday, Sunday, Monday we are there, कदाचित शनिवार रविवार सोमवार आम्ही असतो, but we don't have our meetings every day. पण रोज तर सभा नाहीत ना. रोज आता तुमच्यासाठी आणि तुमच्यातले सैतान मी तर काढू शकत नाही. So he doesn't just visit you on Saturdays, Sundays and Mondays आणि only. सैतान फक्त शनिवार रविवार सोमवारच तुम्हाला भेटायला येतो असं नाही ना. हो तो डेली आता है. He does not have lunch break or tea break. सैतान तर ऐसा आहे, असा एकदम की तो ना लंच ब्रेक घेतो ना टी ब्रेक, तो करतच राहतो He चाळी. doesn't even sleep at night. सैतान झोपत पण नाही रात्री. And we think so that we are sleeping and everybody is sleeping. आपल्याला वाटतं आपण झोपलो की सगळे झोपतात. नाही, सैतान जागा असतो. So don't wait for anybody. तर कुणाची वाट पाहू नका. At such times, take authority. अशा वेळेला तू अधिकार घे. Don't wait for an angel to help you. देवदूताने येऊन मला मदत करावी अशी वाट नको बघू. तू अधिकार घे. If you are a child of God, तुझं देवाचं संतान आहेस. just bow down 100% अधीन Kneel आहेस. down. तर गुडघे टेक and say, Lord Jesus Christ, आणि म्हण, प्रभू येशू ख्रिस्ता, I submit myself to you. मी तुला अधीन येत आहे पूर्ण. I trust you. तुझ्यावर विश्वास आहे माझा. And then stand up and fight the devil. आणि मग उभं राहून सैतानाला लढा द्या. See? हालेलुया. आमेन. He says, resist the devil. That you is silent. He says, you should resist the devil. तू सैतानाला विरोध केला पाहिजे. तिथे यू सायलेंट आहे, शांत आहे. See? God gave you that authority. देवाने तुला तो अधिकार दिलेला आहे. And you know it. आणि तुला माहिती That आहे ना, the devil is afraid of the name of Jesus. तुला माहिती आहे ना सैतान येशूंच्या नावाला घाबरतो. हे तर माहितीच आहे ना तुम्हाला. Maybe he's not afraid of you, but he's afraid of Jesus. आणि सैतान कदाचित तुला घाबरत नसेल, पण तुझ्या आतल्या येशूंना तर घाबरतो ना. And because you are in Christ Jesus, आणि तू ख्रिस्त येशूत असल्यामुळे he must run. तो सैतान पळून गेलाच पाहिजे. Christ in you, the hope of glory. तुझ्यातला ख्रिस्त सगळ्या गौरवाची आशा. Amen. आमेन. How to resist? कसा विरोध करायचा? Stand firm in faith. एकदम विश्वासामध्ये दृढ उभं राहायचं. Use the sword of the Spirit. आत्म्याची तलवार वापरायची. What is the sword of the Spirit? आत्म्याची तलवार काय? The word of God. देवाचा शब्द. Lift up the word of God देवाचं वचन वर करायचं. and say, I resist you, you devil, in the आणि name of म्हणायचं, Jesus. सैताना मी विरोध करत आहे तुला, सोड येशूच्या नावामध्ये निघ. Speak the word of God with fire. देवाचं वचन आगीनं बोलायचं. बिकॉज लेटर किलेत. Say, Bible says, बायबल म्हणते ना, is not my word like a hammer? माझा शब्द हतोड्यासारखा आहे की नाही? It breaks every rock. माझा शब्द हतोड्याप्रमाणे येऊन सगळ्या खडकांना तोडतो. Be awake, be जागृत. alert. जागृत राहा, सावधान राहा. That's what Peter said असं पेत्र बोलला. in 1 Peter 5, 8 and 9. पहिलं पेत्र 5, 8 आणि 9 मध्ये सावध Be असा. sober, be vigilant. Your enemy, the devil, prowls around like a roaring lion looking for someone to devour. Resist him strong in your faith. पहिलं पेत्र 5वा अध्याय 8 आणि 9. पेत्र म्हणाला बघा, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तर विश्वासात स्थिर Say. असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. Say, not passively. शांतपणे त्याच्यासाठी नाही, त्याच्या विरुद्ध उभे राहा. काय करायचं पास्टर? नेहमी तो येतो घरी आणि हो मला का? धुमाकूळ घालतो घरात. अहो, Say,
नेहमी येतो, घरी येतो, धुमाकूळ घालतो. तुम्ही काय करता? See, devil doesn't bother about the sinners. सैतानाला काय पापी लोकांची पर्वा नाहीये, They are all in his pocket. कारण ते पापी सगळे त्याच्या खिशातच आहेत He already owns them. आणि ते सगळे त्याच्या खिशात आहेत. त्यांचा मालक सैतानच आहे. But devil looks for Christians, पण सैतान ख्रिश्चन लोकांना शोधतो, especially those who are lazy, especially those who are sleeping spiritually. आणि खास करून असे ख्रिश्चन लोक जे आध्यात्मिक रीतीनं झोपलेलेच आहेत, आळशीच आहेत. And here Peter says, इथे पेत्र बोललाय, devil roars to scare you. गरजणाऱ्या सिंहासारखा सैतान तुम्हाला येऊन घाबरवतो. See, he knows he is already defeated, but बघा he ना. thinks that if he roars, you will get scared. सैतानाला माहिती आहे की तो ऑलरेडी पराजयी आहे, तरी सुद्धा त्याला असं माहिती आहे मी जर गरजलो ना तर हे सगळे बिलीवर घाबरतील. Say, yeah, sometimes on Saturdays he says, कधी कधी शनिवारी पहा कोणाच्या तरी द्वारे तो बोलतो, I will not go. मी नाही जाणार, I will not go. मी नाही जाणार, मी म्हटलो होतो तिला चर्चला जाऊ नको Say, वगैरे. many years back, अनेक वर्षांपूर्वी I was called to a family, मला एका फॅमिलीनी बोलवलं and that person is a pastor's brother, I think. आणि ते व्यक्ती एका पास्टरांचे बंधू होते बहुतेक, And he had some demons, आणि त्यांना काहीतरी दुरात्मे and they लागले. had called many people for prayer, अनेक लोकांना त्यांनी प्रार्थना करायला बोलावलं, but that demon was so tough. पण तो दुरात्मा असा अवघड होता, He used to beat them all up. सगळ्यांना मारायचा तो. And so when I was called, मग त्यांनी मला बोलवलं, I took one pastor with me, माझ्या सोबत मी एक पास्टर घेतले, and we went to pray. आम्ही गेलो प्रार्थनेला. And I saw there were a lot of people around, आम्ही म्हटलं, मी पाहिलं की तिथे अवतीभोवती खूप लोक होते and he was screaming. आणि तो किंचाळत होता जोरजोरात. So I said, now, and these people were screaming above him. आणि हे त्याच्यावर किंचाळताय, तो सैतानामुळे किंचाळतोय. I said, this screaming will not do. म्हणले किंचाळून काही होणार नाहीये. One fellow was rolling the Bible and pushing it हो in his ना, mouth. एक त्यातला असा बायबल गुंडाळून गुंडाळून त्याच्या तोंडात कोंबतोय. I said- ऐसा होता तो फिरबाती क्या है. It will not work like this. असं काम होत नाही. मी बोललो त्यांना तेव्हा, असं नाही होत बेटा. And that pastor was with me. ते पास्टर माझ्या सोबत जे होते He said, Pastor Peter, I will handle. ते म्हणाले, पास्टर पीटर मी करतो, I said, okay, you handle it. करा. And then he said, in the name of Jesus, आणि ते म्हणाले, येशूच्या नावात you devil leave. सैताना सोड. And that person with the devil started laughing. आणि तो सैतानग्रस्त जो माणूस तो हसायला लागला. And he said, म्हणाला, should I tell everyone here what you were doing yesterday? सगळ्यांना सांगू का काल तू काय करत होता. म्हणलं की इकडे घाबरगोंडी. This fellow was so scared, he just went off the room. आ गेला मग, ह्यांची जीव न धड नाहीत ना. आणि सैतान बोलला देत ना, मग सांगू का म्हणलं की हे पसार की काही बोली ना दे, मैंने कल क्या किया था. And then all others were sitting on the cot. आणि मग कॉट होती, लोखंडी कॉट असते तशी कॉट, सगळे बसले होते. He picked up that cot alone त्यांनी एकट्यानी, त्या सैतानग्रस्त माणसानी एकट्यानी ती कॉट उचलली. with the people seated on it. लोक बसलेले आहेत आणि त्यांनी उचलली ती कॉट. आय वॉज देयर, आय रिमेंबर. Then I said, मग मी म्हणालो, all of you keep quiet. तुम्ही सगळे जरा शांत राहा. And I said, in the name of Jesus, मग मी म्हटलो, येशूंच्या नावात you devil leave now. सैताना सोड त्याला. He immediately collapsed लगेच तो खाली पडला and the devil left him. आणि सैतान त्याला सोडून गेला. And today he is a pastor. आज ते पास्टर आहेत. I won't give him his name. नाव नाही देणार, नाही देणार. कशाला देऊ, नाहीच देणार. Then one more, remember that lady, she said Monday meeting will not Oh, happen. Monday meeting, yes. I know. That lady comes to our church. हा, त्या आंटी येतात चर्चला. आता त्या मुंबईला राहतात पण येतात चर्चला. The So devil many. was in her for 40 years. 40 वर्ष या एका बहिणीमध्ये, अजून एक बहीण, तिच्यामध्ये 40 वर्ष सैतान होता तिला लागलेला. They brought everybody. सगळ्यांना त्यांनी आणलं, Didn't work. काही झालं नाही. सैतान काही तिच्यातनं जाईना. So one Monday evening, I said I will just pray and then go for my meeting. आणि एका सोमवारी संध्याकाळी मग मी म्हणालो की मी येतो तुमच्या घरी, प्रार्थना करतो आणि मग डिसायपलशिपला मी जातो. ऑल सेन्स मध्ये तेव्हा आपलं चर्च चालायचं खडकीला. As I entered near the door, जसं मी दारात गेलो, she came running out. त्या धावत बाहेर आल्या She said, I'm going now. आणि म्हणाले, बोलायला लागले, मी चाललो. 40 years I stayed, 40 वर्ष राहिलो होतो, but I knew you were coming. मला माहिती आहे तुम्ही येत होता. And that's why I have to go. मी चाललो. I didn't even speak anything. मी तर बोललोही नाही काही.
But the devil said one thing. पण सैतान एक गोष्ट अजून बोलला, Because you are chasing me after 40 years, 40 वर्ष मी या बाईत राहिलो आणि तू मला आता हाकलून nobody could do लावल्यामुळे. that. कोणीच करू नाही शकलं हे. But पण today's meeting I will stop. असं असल्यामुळे आजची तुझी सभा मी होऊ नाही देणार. You will not have your meeting. आजची तुझी डिसायपलशिप मीटिंग मी होऊ नाही देणार. And I told my wife, मग पास्टर मला म्हणाले, the first time the devil is telling the truth. पहिल्यांदा सैतान खरं खरं बोलतोय, जयश्री भागो, Let us rush. लवकर लवकर चला ऑलसेन्सला. And we went there, आम्ही पटकन गेलो ऑलसेन्स शाळेत. and the principal who used to give us the hall, आणि ते जे प्रिन्सिपल होते तेव्हाचे, जे आम्हाला शाळेतला वर्ग द्यायचे सभेला, for some reason he locked it up and went to Nagar. काय कारण झालं माहित नाही, त्यांनी त्या दिवशी तो वर्ग लॉक करून चावी घेऊन ते अहमदनगरला गेले. All the members were standing outside the gate. सगळी आपली मंडळी आली आणि गेटच्या बाहेर वर्षा वगैरे होते तेव्हा सगळे They गेटच्या all- बाहेर बसले. And he did it. The devil did it. सैतानाने केलो ना, माझी सभा बंद झाल्यासारखी झाली, कारण वर्गाची चावीच नाही आमच्याकडे. But then I said, मग आम्ही म्हणालो, we मी will still म्हणालो, have the meeting नाही आपण मीटिंग तर घ्यायची, under the tree. आपण झाडाखाली घेऊ, आपण घ्यायची. Under the tree we put a bulb. I took the meeting. झाडाखाली बल्ब लावून डिसायपलशिप मीटिंग आम्ही घेतली बॉम्बे पुन्हा हायवेला खडकी. And she came for the meeting. आणि ती जी बहीण जी सुटका पावली ती सभेला आली, And she gave the त्यांनी testimony. साक्ष पण दिली. And even today she is आजही there. त्या येतात, आता वृद्ध झाल्यात, आजही येतात, मुंबईहून येतात. त्यांचंही नाव नाही See, सांगणार. the devil always roars to scare you. सैतान ना नेहमी असे येऊन गरजतो तुम्हाला भीती घालायला, But करत काही always नाही. remind him that he was defeated on the cross of पण Calvary. सैतानाला तुम्ही नेहमी आठवण करून द्या की तू त्या काल्वरीच्या वधस्तंभावर हरलेला आहेस, माझ्या नादी लागायला यायचं नाही. But don't act fake. पण उगीच आपलं नकली नाही वागायचं बरं का, खरं खरं पाहिजे. Let us not be like the sons of Siva. त्या शिवाच्या मुलांसारखं नको व्हायला आपलं. Amen. Amen. Because खरं the devil पाहिजे. will laugh and attack. नाही तर मग सैतान हसून आपल्यावरच हल्ला करेल. The खरं seven- जीवन the पाहिजे. 7 sons of Siva said, "You devil, whom I command you in the name of Jesus, whom Paul preaches." कारण शिवाचे 7 मुलगे म्हणाले त्या सैतानाला की ज्या येशूविषयी पॉल बोलतो त्या येशूंच्या नावात आम्ही तुला आज्ञा करतो, तू निघ. The devil didn't leave. सैतान नाही सोडून गेला, He pounced on them तो only. उलट झडपच घातली त्यांच्यावरती त्यांनी. It doesn't work that way. असं होत नाही बेटा. Some years back, काही वर्षांपूर्वी there was this demon possessed case. एक सैतानग्रस्त एक व्यक्ती होता, Elder from our church. आपल्या चर्चचे एल्डर. He said, I will pray for him. असं म्हणाले की मी प्रार्थना करतो I said, त्यांच्यासाठी. म्हटलं ठीक आहे The करा. moment he laid his hands on that fellow, ज्या क्षणाला त्यांनी हात ठेवला त्याच्यावर, this elder only fell down. हे एल्डरच खाली पडले. Instead of that man falling, the elder fell down. तो खाली पडायच्या ऐवजी एल्डर खाली पडले. He had to be taken home. मग त्यांना घरी न्यावं लागलं. He had 100 and above fever. 100च्या वर त्यांना ताप आला. I had to pray for the elder मग rather पहिलं- than praying for this man. मला त्या एल्डर वरती प्रार्थना करावी लागली त्या सैतानग्रस्त माणसाच्या ऐवजी. Submit to God. मी काय म्हणतो बेटा, आपल्याला ऐकून असू येतं, पण ह्याच्यामध्ये वजन खूप आहे. देवा शरण या, मग तुम्ही बाकी सगळं करा. Amen. पण ते न करता सगळं करायला जाता काम होत नाही. Submission also means having faith in God. अधीन येणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. If you have faith in God, you are giving a tight slap on the devil's आणि face. देवावर तुझा जर विश्वास असेल ना, तर तू सैतानाच्या असं गालावरती इतकी अशी घट्ट थोबाडीत मारतोय. Sword in hand. हातात तलवार पाहिजे, Shield of faith. विश्वासाची ढाल पाहिजे, Word of God in your mouth. देवाचा शब्द मुखात पाहिजे, Victory in heart. विजय हृदयात पाहिजे, Mind renewed. मन नवीन पाहिजे, Amen. वचनाप्रमाणे जगलं पाहिजे. And then you are a nightmare to the devil. मग सैतानासाठी तुम्ही आतंकवादी होता. भीतीच पडते त्याला मग तुम्ही लोक आल्यावर. Amen. आमेन. Don't cry to God. देवासमोर रडू नका. Fight with God with the power of God. देवासोबत देवाच्या सामर्थ्याने लढा द्या. Amen. रडत हताश होऊन बसायचं नाही. Amen. एवढा मोठा देव आपल्या सोबत आहे, शरण ये. Devil is not our boss. सैतान थोडा आपला बॉस आहे. He was our father once upon a time. एकेकाळी सैतान होता आपला बाप, But today he is not our father. आता नाहीये तो आपला He is बाप. not our boss. आता नाही सैतान आपला Jesus is our बॉस. boss. येशू आपले बॉस. Amen. कपाला पट्टी लावायची. आय एम सोल्ड आउट, Amen. नो मोर अवेलेबल फॉर यू. No more hiding behind others, आणि इतरांच्या पाठीमागे लपू नका. but standing for yourself तुम्ही स्वतःसाठी उभे राहा and commanding the devil to leave. आणि सैतानाला आज्ञा करा निघून जायची. One thing is true. एक गोष्ट खरी The आहे, devil knows who is real and who is not. सैतानाला माहिती असतं बरं का
कोण खरं आहे आणि कोण खरं नाही. So be real in Jesus. येशूंमध्ये आलाय ना, खरं खरं राहा. Amen. आमेन. See, here it doesn't say read the Bible and then resist. इथे असं नाही लिहिलेलं की बायबल वाचा आणि मग विरोध करा, असं लिहिलेलं नाही. Submit to God. पहिलं देवा शरण या, आय सरेंडर ऑल असं म्हण. Amen. आमेन. Only carrying the Bible will not do. फक्त हातात बायबल घेऊन काही होत नाही. Let the Bible be in your heart. हे बायबल हृदयात पाहिजे. That's how Jesus defeated the devil. असं तर येशूंनी सैतानाला पराजय असंच केलं ना. The word of God says. देवाचा शब्द The असं word of म्हणतो. God says. देवाचा शब्द असं म्हणतो. 3 times he said, the word of God says. 3 वेळेला येशू बोलले ना सैतानाला की वचनात असं लिहिलंय, वचनात असं लिहिलंय. The devil knew. मग सैतानाला कळलं, This Jesus knows the word. या येशूला शब्द ठाऊक आहे. Know the word. शब्द. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. Amen. कारण हे सगळे नियम आहेत आणि हेच जर माहिती नसतील तर काय लढाया करायला जात आहे. Submission to God is your only foundation. देवाला 100% अधीन येणं हा एकच तुझा पाया आहे. Submission is the root of a tree. देवा शरण येणं झाडाचं मूळ आहे. Amen. Amen. Submission is the door to real faith. शरण येणं विश्वासाचं खरं दार आहे. You should have Bible power. बायबल मधलं सामर्थ्य तुझ्यात असलं You पाहिजे. should have real authority. खरा अधिकार पाहिजे. Reading the Bible also without submission does not make sense. देवा शरण आल्याशिवाय बायबल वाचून सुद्धा काही फायदा नाही. Just gathering head knowledge also does not make sense. हो ना, फक्त डोक्यातलं ज्ञान गोळा करून फायदा नाहीये. Let your heart be on fire. हृदय देवासाठी आगीवर पाहिजे. The Pharisees knew the word of God more than the lay members. पुरुषांना साधारण माणसांपेक्षा जास्त देवाचं वचन माहित होतं. But it was not working with power. पण सामर्थ्याने काम करत नव्हतं ते त्यांच्या जीवनात. Not one Pharisee drove out the devil. एक पुरुष असा नव्हता की ज्याच्याकडनं सैतान गेला असेल का त्याने सैतान हकलला असेल. Not one Jew went to the Pharisees to drive out the devil. एक यहुदी पुरुषांकडे गेला नाही असं म्हणत की ह्याला सैतान आहे, ह्याला हकला ना. Say, Bible without submission is just gathering head knowledge. देवा शरण आल्याशिवाय वाचलेलं बायबल फक्त डोक्यातलं ज्ञान आहे. Amen. आमेन. Having faith without submission is equal to faith in yourself only. अधीन आल्याशिवायचा विश्वास देवाचा विश्वास नाहीये, तो तुझ्यावरचाच विश्वास आहे. It's not faith in God's power. तो देवाच्या सामर्थ्यातला विश्वास नाहीये, कारण तू 100% देवाला शरणच आलेला नाही. Even declaring the word of God without submission will not work. देवाला 100% शरण आल्याशिवाय तुम्ही जर देवाचं वचन बोललात ना, घोषित जरी केलं ना, तरी ते काम करणार नाही. Shouting words also without authority will not work. अधिकाराशिवाय हे शब्द ओरडून सुद्धा कामं होणार नाहीये. No submission means no real connection with अधीनता God. नाही, 100% करार नाही, तर मग आपला काही संपर्कच नाही, संबंधच नाही. Every day talk to Jesus. रोज येशूंशी बोला. हालेलुया. Every day, रोज येशूंशी, 24/7. रोज 24/7. Let your mind be thinking on Jesus. मनात येशूंचे विचार असू दे. Amen. आमेन. What would Jesus do in this की condition? अशा परिस्थितीत येशूंनी काय केलं असतं? Say, हा? how Jesus would have dealt. येशूंनी आता हे प्रकरण कसं हाताळलं For असतं? this case, what does the Bible say? या केससाठी बायबल काय म्हणतं? For this kind of need, what does the Bible say? आता ही जी काही गरज आहे त्याविषयीनं बायबल काय म्हणतं? असं डोक्यात पाहिजे नेहमी. Talking to Jesus every day. येशूंशी रोज बोलणं. Just yesterday, I just pointed out to heaven and said, कालच असं मी स्वर्गाकडे इशारा करून म्हणालो, Lord Jesus, प्रभू येशू, give me heaven, मला स्वर्ग दे. even if it is a corner. जरी स्वर्गात एक कोपरा असेल तरी मला स्वर्ग दे. I just said it. कालच बोललो मी. Just pointed out to the heavens. असं स्वर्गाकडे इशारा करू, Lord, प्रभू give me heaven, मला स्वर्ग दे. even if it is a corner. कोपरा असला तरी चालेल पण स्वर्ग दे. I said there is time yet, not immediate, not so soon. Praise God. Jesus rightly said येशू बरोबर बोलले. in John 15 verse 5, योहान 15:5, without me you can do something. माझ्याशिवाय तुम्ही थोडंसं करू शकाल. What did he say? काय लिहिलंय? लिहिलंय, Without me you can do 50% at least. माझ्याशिवाय तुम्ही 50% करू शकाल. No, he Right. said without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. I mean, that is in the worldly term arrogancy. म्हणजे जगिक रीतीने म्हटलं तर याला उद्धटपणा म्हणतात की तुमच्याशिवाय मी काही करू शकणार नाही. Either it is arrogancy or the very truth. एक तर संपूर्ण सत्य असणार आहे ते, किंवा उद्धटपणा म्हणतात याला जगात.
But I know it is absolute. पण मला माहिती आहे संपूर्ण सत्य आहे. Amen. येशूशिवाय आपण काहीच करू शकत नाही. I'm telling you, without him we are powerless. येशूशिवाय आपण सामर्थ्यहीन आहे. तुम्ही प्रयत्नही करू नका. Why submission comes first? का बरं अधीनता पहिली येते? Because it lines you up under God's rule. कारण ती देवाच्या साम्राज्याखाली तुला आणते. It brings your heart under God's authority. तुझं हृदय देवाच्या अधिकाराखाली ती आणते. It gives you the right to use God's power against the devil. तुला हक्क देते ती अधीनता की आता देवाचं सामर्थ्य तू सैताना विरुद्ध वापर. Submission is like plugging into the power point. आणि देवा अधीन येणं म्हणजे पॉवर पॉइंटला प्लग करणं आहे. If you don't connect first, तुम्ही जर प्लगला कनेक्ट नाही केलं how will you have light? तर कसं काय आपल्याला काय प्रकाश मिळणार, का चार्जिंग मिळणार, काय मिळणार? Even your phones will not work. तुमचे It फोन won't be सुद्धा charged. नाही चार्ज होणार ना. Are you getting me, people? कळतंय का मी काय So you म्हणतोय? need to be fully charged. तुम्ही पूर्ण चार्ज पाहिजे ना. Imagine a warrior grabbing his sword कल्पना करा एखादा योद्धा, एखादा सैनिक आपली तलवार घेतोय and refusing to listen to the captain. आणि कॅप्टनचं ऐकायलाच तयार नाही. It will not work. असं नाही होत ना. Amen. कॅप्टनचं ऐकायला तयार नाही आणि तलवार घेऊन कुठे चालला? And then swinging the sword wildly, it will not work. अशी तशी तलवार सगळीकडे करायची. Because he is not inside the king's order, he is outside the king's order. कारण तो राजाच्या आज्ञेखालीच नाहीये, तो राजाच्या आज्ञेबाहेर आहे. And so he loses quickly. आणि मग तो पटकन हरून येतो. But a warrior submitted to the king of kings, पण एखादा योद्धा किंवा सैनिक राजांच्या राजाला जर समर्पित असेल, he fights with the king's authority. तो राजाच्या अधिकाराने लढतो. See, and the king will himself see आणि राजा स्वतः मग पाहिल that my warrior is not defeated. की माझ्या योद्ध्याला अजिबात हार मिळता कामा नये. Even if he fails, आणि जरी तो कुठे अपयशी झाला he will send somebody else. तरी तो आणि कोणाला तरी लगेच Come on, stand पाठवेल. with him. राजा म्हणेल नाही नाही जा त्याच्या Support सोबत him, उभा support राहा, him. त्याला आधार दे, त्याला आधार दे, त्याला जा लवकर जा, Because he is going through me. कारण तो माझ्याद्वारे माझ्याकडनं गेलाय. What is the use of fighting with the king and saying I will fight for the king? राजाशी भांडायचं आणि म्हणायचं त्या दुसऱ्या राजाशी मी आता No, लढायला I will fight for the king. It will आता not work. राजाशीच भांडायचं आणि मग म्हणायचं मी राजासाठी लढायला चाललो. ते कसं होणार? See, when you are in favor of the king and the king loves you, he will see that all kinds of provision will be given to you. in your fight. राजाचा अनुग्रह तुझ्यावर असेल आणि राजा मग तो अनुग्रह तुझ्यावर असल्यामुळे तुला सगळं काही पुरवेल. And even your faith is unlocked when you are you are submissive to God. आणि जेव्हा तुम्ही देवाला असे अधीन असताना तेव्हा मग तुमचा विश्वास पण असा चावी तुम्ही कुलूप उघडल्यासारखा बाहेर येतो. Amen. Are you getting me, people? देवा शरण यावं लागेल की तुझं शरण आलो मी आता. आय सरेंडर ऑल टू जीसस. आय सरेंडर. So every day kneel down. रोज गुडघे टेका. Lord, I submit to you. आणि सांगा प्रभूला की प्रभू मी तुझ्या शरण येत आहे. Lord, I love you. प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. I'm going to work. मी कामाला जात आहे. But take charge. पण ताबा घे. See, the devil will fear you from सैतान that घाबरेल. moment. मग सैतान घाबरेल. तुम्हाला सांगितलं ना मास्टरांनी, या नोकरीला होतो कसे आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करायचो मग जायचो कामाला. रोज नित्य नियमाने, एक दिवस खंड नाही त्याच्यात. Every day you have to pray. नित्य नियमाने रोज. Amen. आमेन. That's why even when I sleep and somebody says the devil is here, in my sleep I can command him. म्हणून जेव्हा मी झोपलेला असेल ना आणि समजा कोणी म्हटलं सैतान इथे आहे, मी झोपेत पण हकलतो त्याला. Because resistance now is in my DNA. कारण विरोध, त्या सैतानाला विरोध करणं आता माझ्या डीएनएत आहे. Amen. आमेन. कधी कधी पास्टर झोपेत पण ते युद्ध करतात. मी त्यांना म्हणते Zopa. Imagine a soldier at war. असं कसं म्हणायचं ना. तेच म्हटले. एखाद्या युद्धाला गेलेला सैनिक बघा, See, he sleeps with his weapon on the ground. तो काय करतो, जमिनीवरती त्याची सगळी शस्त्र सामग्री घेऊन झोपतो. And the enemy creeps in and captures him without a fight. आणि मग शत्रू येतो आणि लढा न करता आतमध्ये येऊन घेतो. You will not win a war like that. असं नाही ना युद्ध जिंकतायत की That's what Saul did. शौलाने तेच केलं. He kept his sword there. and तलवार slept. तिथे ठेवली आणि काय केलं, झोपला. Praise God, it was David. देवाला धन्यवाद की दावीद होता. If somebody else would have been there, Saul would have been gone. आणि कोणी असतं तर शौल तिथेच खलास झाला असता. Amen. आमेन. That's why be sober, be watchful, said Peter. सावध राहा, जागृत राहा. पेत्र म्हणाला ना,
Amen. सावधान राहा And let your sword always be sharpened by the Holy आणि Spirit. तलवारीला पवित्र आत्म्याची धार नेहमी असू दे. Amen. आमेन आमेन हालेलुया. अभिषेकाची धार पाहिजे. Otherwise, then if the devil comes and then you go out to sharpen, it's too late. कारण मग सैतान आला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तलवारीला धार लावायला गेला तर फार उशीर होईल. Amen. We have to be ready, no. Because if the Live lion ready. comes and then you go to sharpen your sword, it's too late. आणि सिंह आल्यानंतर तू तलवारीला धार लावायला जातो मग फार उशीर होतो. म्हणून मी जे आता म्हटलं की डोंट बी रेडी, लिव्ह रेडी. तयार जगा, तयार व्हायला जाऊ नका, तयारच जगा. And so if you don't read the Bible, म्हणून तुम्ही जर बायबल नाही वाचलं your sword gets rusty. तर तुझी तलवार गंजते. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. I've told you many times, अनेक वेळा मी and I तुम्हाला won't सांगितलं. mind saying it आणि मी again. परत सांगेन तुम्हाला हे. Every day I read the Bible रोज मी बायबल वाचतो. for hours, तासोन तास, 5 hours, 6 hours, 5 7 तास, hours. 6 तास मी वाचतो रोज बायबल. Amen. आमेन. Otherwise, then when trouble comes, you have no weapon to fight. नाही तर मग काही त्रास आल्यानंतर आपल्याकडे शस्त्रच नसणार आहे ना लढायला. शस्त्र तयार तर पाहिजे The ना. devil is only afraid of the sword of the Spirit, सैतान नेहमी आत्म्याच्या तलवारीलाच घाबरतो, which is the word of God. जो आहे देवाचा शब्द. आत्म्याची तलवार आहे देवाचा शब्द. Ephesians 6:17 says, इफिस 6:17 लिहिलंय बघा. take the sword of the Spirit, which is the word of God. आत्म्याची तलवार घ्या जो देवाचा शब्द आहे. Say that. आत्म्याची तलवार घ्या ती देवाचे वचन आहे. Amen. आमेन. Like the demon said, Jesus I know, Paul I know, who are you? जसं तो दुरात्मा बोलला ना, येशू मला माहित आहेत, पॉलला सुद्धा मी जाणतो, तुम्ही कोण आहे? Acts 19:13. प्रेषित 9 अध्याय 13 वचन. Who are you? तुम्ही कोण आहात? See, you cannot borrow somebody else's authority. आणि कोणाचा तरी अधिकार घेऊन तुम्ही अधिकार गाजवायला जाऊ नाही शकत. You must know Jesus for yourself. तुला स्वतःला येशू तसे माहिती पाहिजेत. Amen. आमेन. That's why the devil knows the real faith from fake faith. आणि म्हणून ना सैतानाला खरा विश्वास एखाद्याचा किंवा कोणाचा तरी नकली ढोंगी विश्वास माहित असतो. Fight with real relationship that you have with Jesus. खरं खुरं तुमचं येशूंशी जे नातं आहे ना त्याने तुम्ही लढा करा. आपलं उगीच ढोंग The आणलं, devil is सोंग not आणलं. afraid of your religion. सैतान तुझ्या धर्माला घाबरत नाही. मी ख्रिश्चन आहे त्याला सैतान घाबरत नाही. You may have the name Abraham, but he हो will ना. still pounce on you. तुझं नाव अब्राम असेल तरी तो तुझ्यावर उडी मारेल. He is only afraid of what you carry inside of you. तुझ्या आत जे आहे ना त्याला सैतान घाबरतो. Amen. तर आत येशू ठेवाल. Imagine a dog that is barking loudly at night. जे कुत्र रात्री जोर जोरात भुंकत आहे He scares the children with his noise. ते मुलांना घाबरवून सोडतो आपल्या स्वतःच्या त्या आवाजामुळे, से. भुंकण्यामुळे. Barking dogs don't bite. भुंकणारी कुत्री चावत नसतात. The devil is like a roaring lion, but he will not attack you unless you give in. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, पण जोर तुम्ही त्याला परवानगी देत नाही अशा रीतीनं तोवर तो तुमच्यावर झडप नाही घालू You शकणार. know, Kenneth Hagin shared this story. केनेथ हेगननी एक गोष्ट सांगितली. One day in 1952, एकदा 1952 साली Jesus visited him in a vision. येशू एका दृष्टांतात त्यांना भेटायला And आले Jesus was teaching him about demons and evil spirits. आणि येशू ख्रिस्त सिनियर केनेथ हेगन यांना दुरात्मे, सैतान या सगळ्या विषयीनं शिकवत होते. Suddenly a little demon looking like a little monkey अचानक एक छोटासा दुरात्मा माकडासारखा दिसणारा with a human face आणि माणसाचं तोंड पण दिसायला माकडासारखा suddenly jumped in between them, छोटासा असा त्यांच्या मध्ये आला and it made black smoke, आणि काळा धूर काढला and then he was shouting loudly. आणि जोरात ओरडायला लागला. And so Kenneth Hagin couldn't get what Jesus was telling him. तर केनेथ हेगन यांना कळेना की येशू काय बोलतात, कारण हा मध्ये आला. But Jesus had not stopped. At least Jesus should have stopped. Okay, there is a noise there. Let me now stop. पण येशूंनी बोलणं थांबवलं नाही. येशू बोलतच राहिले. येशू असंही नाही म्हटले की अरे मध्ये मध्ये हा काय गोंधळ आवाज आहे. नाही, येशू बोलतच राहिले. And he couldn't see Jesus also because of the smoke. आणि काळा धूर सोडल्यामुळे केनेथ हेगन यांना येशू दिसेनात. पण And so Kenneth Hagin thought in his mind, केनेथ हेगन यांनी आपल्या मनात विचार केला why doesn't Jesus stop this demon? की येशू या दुरात्म्याला का नाही थांबवत आहेत. But Jesus kept on talking. पण येशू बोलतच राहिले. And Kenneth Hagin was missing all those powerful words. आणि केनेथ हेगन यांना ते सगळे सामर्थ्यशाली शब्द कळलेच नाहीत.
Finally, Kenneth Hagin was so angry, सरतेशेवटी केनेथ हेगनला एवढा राग आला, he pointed to the demon and said, त्या दुरात्म्याकडे बघून ते म्हणाले, I command you in the name of Jesus, stop. येशूच्या नावात तुला आज्ञा करतो, थांब. At once the demon fell down. लगेच तो दुरात्मा खाली He पडला was crying and he was trembling, आणि रडून रडून थरथरायला लागला, and the smoke also disappeared. काळा धूर बंद झाला. And then Jesus said, मग येशू बोलले, if you hadn't done something about this demon, या दुरात्म्याविषयी जर तू काही केलं नसतं, I couldn't have done anything. मला काहीच करता आलं नसतं. अधिकार तुला घ्यायला लागणार आहे, कारण मी तुला अधिकार देऊन गेलोय. And Kenneth Hagin was shocked. आणि केनेथ हेगन यांना धक्काच बसला. And Jesus repeated this 3 times. 3 वेळा येशूंनी परत परत हे सांगितलं. I said I could not. मी म्हणालो मी नाही करू शकणार. Not that I would not, मला मी करू शकत नाही असं नाही, but I could not. पण मला जमणार नाही करायला. But he said, why you could not? You मग can केनेथ do हेगन म्हणले, everything. का नाही, पण तू काही करू शकतो, तुम्ही येशू आहात. Jesus said, येशू म्हटले, because कारण I already defeated the devil on the cross. ऑलरेडी वधस्तंभावर मी सैतानाला हरवलंय. I already defeated. How can I defeat him second time? ऑलरेडी मी सैतानाला वधस्तंभावर हरवलंय, परत काय मी त्याला हरवायचंय. The Son of God came to destroy the works of the devil. देवाचा पुत्र सैतानी कृत्यांचा नाश करायला आला असं लिहिलंय ना. That Jesus gave him the scriptures, 1 John 3:8. 1 योहान 3 अध्याय 8 वचन येशूंनी हे शास्त्रवचन त्यांना दिलं. Say, and so many times Jesus will not do anything for तर you. अनेक वेळेला येशू नाही काय करणार He तुझ्यासाठी. will say, I have already done it. येशू म्हणतील मी ऑलरेडी केलेलं आहे, You have to do something तू now. करायचं आता काहीतरी. My name I will give you, माझं नाव मी तुला देईन, but I will not do it. पण मी नाही करणार, तू You take करायचं. my name and you get it तू done. माझं नाव घे आणि काम करून घे. माझं नाव बोल आणि काम करून घे. पण ते 100% अधीन पाहिजे. Take the last point. शेवटचा मुद्दा घ्या. Fight right and he will flee. योग्यतेनं लढा द्या, मग तो पळून जाईल. Amen. आमेन. Put yourself willingly under the command of God. स्वतःला स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने देवाच्या अधिकाराखाली ठेवा, आज्ञेखाली ठेवा. Submit means to arrange yourself under God's leadership. आधीन येणं म्हणजे स्वतःला देवाच्या पुढारीपणाखाली स्वतःहून आणणं, की दे बाप्पा Yes. तुझ्या हाताखाली मी आजपासून येत आहे, Ah. चालव मला जसं चालवायचं. Nobody should force you to come under God's कोणी तुला authority. बळजबरी करता कामा नये, बळजबरीनं सांगता कामा नये, अरे या देवाच्या हाताखाली या ना. No, you have to come to that realization तुमच्या डोक्यात तो प्रकाश पडला पाहिजे. because कधी-कधी. it's a military word. कारण हा मिलिटरीतला सैन्यातला शब्द आहे. Amen. आमेन. You don't fight the captain, you follow the captain. कॅप्टनशी लढू नको, कॅप्टनच्या मागे चाल. Amen. आमेन. Salute the king, respect the king, राजाला सलाम दे, राजाचा आदर कर, drop your plan, तुझ्या योजना खाली टाक, pick up God's plan, देवाच्या योजना हातात घे. not forced. बळजबरीनं नाही, You choose it yourself out of love, तू स्वतः प्रेमाने निवड, out of trust. विश्वासाने निवड. Submission is not slavery, अधीनता गुलामगिरी नाहीये. it's safety for you. अधीनता तुझ्यासाठी संरक्षण आहे. Amen. ही इज नॉट आस्किंग यू स्लेवरी. तो तुला गुलामगिरी मागत नाहीये, तो म्हणतोय शरण ये. तुझी भलाई याच्यातच आहे की माझ्या शरण ये. Because submission is strength for you. कारण शरण येणं तुझ्यासाठीच ताकद आहे. Submission is not weakness, आधीन येणं म्हणजे तुझी कमजोरी नाहीये, it is strength. ताकद आहे. ताकद की मी 100% देवा शरण आहे. Submission is a battle cry. शरण येणं म्हणजे युद्धाचा एक आक्रोश आहे. Amen. Amen. And it comes from the mouth of true warriors. आणि तो खऱ्या योद्ध्यांच्या मुखातनच बाहेर पडतो. Amen. खऱ्या योद्ध्यांच्या मुखातनं खरे खुरे. And he says, resist the devil and he will flee from you. आणि मग तो म्हणतो सैतानाचा विरोध कर आणि तो तुझ्यापासून पळून जाईल. Not maybe, not sometime, not कदाचित sometime जाईल. later. कधीतरी जाईल, नंतर जाईल असं नाही. No. नाही, He will तो जाईल, जरूर जाईल. flee. Your flee, that Greek word flee means run away in terror. पळून जाईल, पळेल म्हणजे एलएनडी भाषेत त्याचा अर्थ की घाबरून पळून जाईल. दहशत बसेल त्याच्या मनात आणि तो पळून It's जाईल. not that you say leave and he says okay, तुम्ही I'll म्हटला leave. No, he will run with terror. सीन असा नाहीये की तुम्ही त्याला म्हटला जा आणि मग सैतान म्हटला अच्छा ओके. नाही नाही, सीन असा आहे की तुम्ही त्याला आज्ञा करताय जा आणि तो घाबरून पळाला. घाबरून पळतो. Amen. See,
That Greek word you should understand. It's so beautiful. तो ग्रीक हेलेंडी शब्द तुम्हाला कळला पाहिजे, फार सुंदर. Flee means full Flee. panic. फ्ली, पळेल म्हणजे काय, पूर्ण गोंधळून पळेल, Flee means no looking back. मागे बघणारच नाही. I mean, he will not look back at you again. परत तो तुझ्याकडे मागे बघणारच नाही, असं पळून जीव धरून He जाईल is scared stiff of you now. आणि असा तो घाबरून जाईल ना तुला, Because he is seeing that in Jesus inside of you. कारण त्याला तुझ्या आत येशू दिसतायत. असं Proverbs 28:1 says, नीतिसूत्र 28:1 मध्ये लिहिलंय, the wicked run away when no one is chasing them, but the godly are as bold as a lion. नीतिसूत्र 28:1, दुर्जन कोणी पाठीस लागले नसताना सुद्धा पळतात, परंतु न्यायी सिंहासारखे निर्भय असतात. You don't run, he runs. तुम्ही पळू नका, तो पळेल. And why will he run? आणि तो का पळेल? Because he sees the blood of Jesus over you. कारण येशूंचं रक्त तुझ्यावर लागलेलं तो बघेल. Because he sees the word of God from your कारण mouth. देवाचा शब्द तुझ्या तोंडातनं बाहेर येताना त्याला दिसेल. Because he feels the power of the Holy Spirit backing you. कारण पवित्र आत्म्याचा तुला पाठिंबा असलेला त्याला दिसेल. Because he knows that you are under God's protection. त्याला कळेल की तू देवाच्या संरक्षणाखाली आहेस. Because he knows, कारण त्याला माहित आहे, I cannot win here. मी नाही इथे आता जिंकू शकणार, It's a warning sign for him. मी इथे नाही जिंकू शकणार आता, कारण त्यासाठी ती एक वॉर्निंग असते Don't mess around with believers. की विश्वासू लोकांच्या नादी लागायला येऊ नको. Praise God. खऱ्या खुऱ्या बिलीवर लोकांच्या नादी लागायला येऊ नको. Amen. आमेन. The battlefield only belongs to those people who refuse to move. युद्धाचं रणांगण अशांचंच आहे की जे हलायला नाकार देतात आणि म्हणतात, I shall not be moved at Amen. any cost. Fight it out every day. रोज लढा. Every Never day. mind. I say रोज something लढा. here, she says something in the kitchen, and then we are fighting with the devil at times. मी काय बोललो, ती तिथे काय बोलली, मग कधी कधी आपण सैतानाशी भांडण, सैतानाशी युद्ध. Many times the husband and wives are fighting against one another. पण अनेक वेळा नवरा बायको आपसातच भांडतात. You come to my house, you will see shouting, but we are shouting at the devil. माझ्या घरात तुम्ही आलात तर तुम्हालाही आरडाओरडा ऐकू येईल, पण एकमेकांविरुद्ध नाही. आम्ही ना सैतान हकलत असतो. Amen. आमेन. Ephesians 6:11. इफिसा 11. Paul says, put on the whole armor of God so that you can stand against the devil's schemes. पॉल म्हणतो, संपूर्ण देवाची शस्त्र सामग्री धारण करा, म्हणजे सैतानाच्या कुयुक्त्यांविरुद्ध तुम्हाला उभं राहता येईल. इफिसा 11. Praise God. देवाला धन्यवाद. Paul is saying पॉल म्हणतोय, that is how you can defeat the devil. असंच आपण सैतानाला हरू शकतो की सैतानाच्या कपट युक्ती विरुद्ध उभे राहण्यास शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. See, the devil has to see your authority. सैतानाला तुझ्यातला अधिकार दिसला पण पाहिजे You ना. cannot just fold your hands and pretend ना. to be very good, and the Sait- devil says, oh, these are goody people, so I will not touch them. No, असं it नाही doesn't work that way. झालं. सैतानासमोर असं हात जोडून जायचं, मग सैतान म्हणणार की किती चांगले लोक आहेत, किती चांगले लोक आहेत, आणि मग सैतान तुम्हाला हात नाही लाव. असं नसतं ते बेटा. Yeah. See, I'm so kind, I'm so loving. बघ ना, मी किती चांगला आहे, मी किती दयाळू आहे. अरे कोणाशी बोलतोय? सैतानाशी. That only God is impressed, त्या ह्या सगळ्याची छाप देवावर पडते. not the devil. सैतानाची भाषा वेगळी आहे. Amen. आमेन. You just wear spiritual armor, that's all. आध्यात्मिक शस्त्र सामग्री घाला आणि मग लढा. You carry spiritual authority, that's all. आध्यात्मिक अधिकार आपल्यात घ्या, मग लढा. You walk like a king under the king's flag, that's all. राजाच्या झेंड्याखाली राजासारखे चाला, बस. The devil knows the difference. सैतानाला फरक कळतो. Amen. Amen. Jesus said, I will give you authority. येशू म्हणाले, मी तुम्हाला अधिकार In देईन. Luke 10:19, लूक 10:19. I give you authority to trample upon snakes and scorpions मी तुम्हाला अधिकार देत आहे, सापांना विंचवांना तुडवायचा अधिकार, and over all the power of the enemy. आणि सगळ्या शत्रूच्या सामर्थ्या विरुद्धचा अधिकार. हालेलुया. आमेन. आमेन. Satan always hears what you speak. सैतान नेहमी तुम्ही जे बोलता ना, ते सैतान ऐकतो बर का. Because a person who has submitted to God, his language changes. कारण की जो व्यक्ती ना देवाच्या शरण आलेला असतो ना, त्याची भाषा बदललेली असते. But if in a family you always speak about fear पण एखाद्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये जर तुम्ही फक्त भीती भीती भीतीच बोलताय and confusion, आणि गोंधळ 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 बोलताय, oh, I feel like committing suicide. मला तर असं वाटतं की I जीव feel द्यावा, like running away from मला तर home. असं वाटतं की सगळं सोडून पळून जावं. There हो was का? this pastor. एक पास्टर होते, He's still here. I mean, he's still in India. अजूनही आहेत, भारतात आहेत. हिअर वगैरे नव्हे, भारतात आहेत. And his wife
whenever she used to fight with him, आणि जेव्हा केव्हा त्यांच्या पत्नी बायको त्यांच्याशी भांडायच्या, immediately she used to go in the kitchen, get the kerosene tank, and then she used to say, I will pour it on myself and burn. लगेच स्वयंपाकघरात जाणार काही भांडण झालं तर, आणि केरोसिनचा डबा काय म्हणते घासलेटचा डबा घेऊन येणार आणि मग धमकी देणार, मी अंगावर ओतून जाळून घेईन. Every day. रोजचा कारभार. लढायचं कोणाशी, लढताय कोणाशी, करताय This काय? pastor used to come and tell me मग हे पास्टर मला येऊन सांगायचे what to do. काय I करायचं. cannot say anything. मला नाही काय That's बोलता. why every time she goes in the market to buy kerosene, I'm afraid. हो ना, म्हणून दरवेळेला ती बाजारात घेतली घासलेली घ्यायला की मला दुक 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 होतो. Then she आमच्या says, घरी no, it is केरोसिनचा for डबा food, भरलेला for the असतो. stove I'm taking, मग but ती I'm म्हणते, not नाही sure. नाही स्टोव साठी घेतीये, घरासाठी घेतीये, पण मला काही खात्री नसते बाबा, कारण आमच्या इथं काही सांगत नाही, डोकं फिरलं की फिरलं. You tell me, मला सांगा, will not the devil come in that house? मग सैतान नाही का येणार त्या घरात? येणारच ना, म्हणजे असं 7-8 दार उघडे हो, स्वागतच आहे सैतानाचं. If you should stop speaking such things and stop speaking fear. या असल्या गोष्टी बोलायचं पहिलं बंद करा, आणि ती भीती 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 बंद करायचं की एवढं काय घाबरायचंय. Amen. आमेन. Because Bible says, out of the abundance of your heart, your mouth speaks. बायबल काय म्हणतं, हृदयाच्या भरभराटीतून तुझं मुख बोलतं. And a heart and a mouth full of God's words will scare the devil. आणि जे हृदय आणि जे मुख देवाच्या शब्दांनी भरलेलं आहे ते सैतानाला घाबरवतं. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. Amen. आमेन. So submission is not weakness. स्वाधीनता म्हणजे काय अशक्तपणा आणि कमजोरी नाही, It is a warrior's strength. योद्ध्याची ती शक्ती आहे. Daily fight the war. रोज युद्ध लढा, Because Bible says कारण बायबल म्हणतं the devil left Jesus for a season. सैतानाने येशूंना काही ऋतूसाठी सोडलं, See, काही he leaves काळासाठी. only for a season. येशूंना पण सैतान काही काळासाठी सोडून गेला, तर सैतान जेव्हा सोडून जातो ना, काही काळासाठी जातो आणि परत येतो. If he leaves Jesus for a season, for us, he will leave हो us ना. only for a day. हो, येशूंना जर तो काही असं काळासाठी सीझन साठी सोडून गेलाय, तर आपल्याला सोडताना तर एक 24 तासासाठी सोडून जाऊन परत येईल. See? So every day, तर रोज morning, afternoon, evening, सकाळ दुपार संध्याकाळ. don't see the devil always, आणि सैतानाला सारखं बघायची गरज नाही, because some people see the devil everywhere. नाही तर मग काही लोकांना ना सैतानच दिसतो सगळीकडे. More than the family members, they see the devil. परिवारातल्या लोकांपेक्षा, फॅमिलीतल्या लोकांपेक्षा त्यांना सैतानच दिसत राहिला सगळीकडे. And that's why he comes without invitation. आणि मग सैतान येतोच, मग आमंत्रण न देता पण येतो की इनको मैं दिखी रहा हूं तो अभी जाता ही हूं. Glorify God. असं नाही, देवाला गौरव द्या. If at all you feel there is a pressure, कधी तुम्हाला असं वाटलं की माझ्यावर फार प्रेशर येत आहे, bind the strong man. त्या सैतानाला बांधा. See? Even in my dreams, even in my dream, if the devil comes in my dream, I drive him out. माझ्या स्वप्नामध्ये जरी सैतान आला ना, तरी स्वप्नात पण त्याला हकलतो. Yes, in my dream. माझ्या स्वप्नात पण मी सैतानाला हकलतो. You have to come to that level of power. तेवढ्या लेवल पर्यंत तुम्ही लोकांनी पॉवरच्या आलं पाहिजे की माझ्या स्वप्नात पण तुला परमिशन नाही सैताना, Amen. फक्त येशू, And you will be victorious. म्हणजे विजयी व्हाल. Praise God. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. You belong to God. तुम्ही देवाचे आहात. You don't belong to the devil. तुम्ही देवाच्या मालकीचे आहात, सैतानाच्या मालकीचे नाही. Live like a child of God. देवाच्या मुलांसारखं जगा. Attacks will come. हल्ले तो होणार बेटा, Trouble will come. त्रास येणार. In this world you will have tribulation. या जगात आपला छळ होणार, But संकट be of येणार, good cheer. पण तरी आनंदाने Jesus has राहा, overcome. धीराने राहा. येशूंनी विजय आपल्याला दिलेला आहे. Amen. असं हाताच व्हायचं नाही, Till हात the पाय टेकत. last breath of our life, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत resist him. त्याला अडवत राहायचं, त्याला विरोध करत राहायचा सैतानाला. Amen. आमेन. The आमेन. moment you give in, ज्या क्षणाला तुम्ही हताश व्हाल ना, he will have a field day in your life. हार मानली की सैतान तुझ्या जीवनात धुमाकूळ घालणार. Amen. हार नाही We मानायची. will worship the Lord. Come. प्रभूची आराधना करू चला. करता समर्पण आत्मा और जीवन तेरी आराधना आमेन. ले तन मन धन धन्यवाद. करता समर्पण आत्मा और जीवन तेरी आराधना ले तन मन धन. हालेलुया.
आत्मा और जीवन थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. तेरी आराधना ले तन मन धन करता समर्पण आत्मा और जीवन तेरी आराधना हालेलुया. Thank you, Father. Thank you, आमेन, Jesus. आमेन. Thank you, Lord God. धन्यवाद येशू, तुझे आभार. We have authority in the name of Jesus. येशूंच्या नावात आपल्याकडे अधिकार आहे. If there are people here, जर इथे कोणी अशी माणसं असतील, you feel you are under pressure, तुम्हाला असं वाटतंय की मी काहीतरी दबावाखाली, प्रेशर खाली आहे, pressure of the devil, you can come up in front. I will pray for you. काय असं सैतानाचं प्रेशर किंवा दबाव तुम्हाला जाणवत असेल तर अशा लोकांनी पुढे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Something that is not working, असं काहीतरी की तुमचं ते काम होत नाहीये, or you are living in fear, का तुम्हाला भीती वाटत आहे, or there is always fight at home, का सारखी घरात भांडणं होत आहेत, or you are not moving forward in life, का आयुष्यात तुम्ही पुढेच जात नाहीये, or you get bad dreams, किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडतायत, or you are living in fear, का तुम्हाला भीती वाटते depression, सारखी, काही नैराश्य or आहे, feel like committing suicide. डिप्रेशन आहे, आत्महत्या करायची इच्छा होत आहे, See, or some kind of sickness that the doctor is saying that you are well, there is nothing wrong with you, but you feel you are not well. पण असा काहीतरी आजार की तपासायला गेलं तर डॉक्टर म्हणतात तुला काहीच झालेलं नाहीये, पण तुला तर सारखंच आजारी वाटतंय. Like some of you feel like crying. जसं तुमच्यातल्या काही लोकांना सारखं रडावंसं वाटतं. This happens. होतं असं. Devil works in devious ways. सैतान वेगवेगळ्या रीतीनं काम करतो बेटा. And today you shall have deliverance. Don't आज तुम्हाला सुटका मिळेल. you? In the name of Jesus you will have येशूंच्या deliverance. नावात तुम्हाला सुटका मिळेल. Whatever it is, जे काय असेल ते, all powers of the devil are under our feet. सगळी सैतानी शक्ती आपल्या पायाखाली आहे. He may cause havoc in your life, सैतान तुझ्या जीवनात कदाचित गोंधळ घालेल, but don't worry. तरी तू काळजी नको करू. We have the power in the name of Jesus. येशूंच्या नावात आपल्याकडे अधिकार आहे. Jesus said, येशू बोलले, the devil has come to steal, kill, destroy. सैतान आलाय चोरी करायला, ठार मारायला, नाश करायला. And so if these things are happening, आणि असल्या या ज्या गोष्टी जर होत आहेत it is the devil. तर सैतानच करतोय तुमच्या जीवनात ते. See? है ना? And so today I'm going to pray. तर आज मी प्रार्थना करणार, Let Jesus give you deliverance. येशूंना तुम्हाला सुटका देऊ दे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for these precious souls. मी प्रार्थना करतो या मौल्यवान आत्म्यांसाठी, जीवांसाठी. You know what they are going through. तुला ठाऊक आहे हे कशातून जात आहेत. Whether it is depression, pressure, anxiety, tension, नैराश्य, worries. दबाव, चिंता, काळजी. You are earning money, but the money does not last. तुम्ही पैसे कमवता पण पैसा टिकत नाही. Fights at home, घरात भांडणं होतात, drugs, ड्रग्ज, drinking, दारूचं व्यसन, fights, violence, भांडणं, हिंसा, मारामारी, शिव्या देणं, fear. भीती. Right now, आता वेळेला I take authority मी अधिकार घेतो in the name of Jesus. येशूंच्या नावात. You devil, सैताना, I command you in तुला Jesus' name. आज्ञा करतो मी येशूंच्या नावात. Leave them सोड या लोकांना. in Jesus' name. Get out. In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना Every सोड. kind of witchcraft power, सगळं चेटूक करणे, demonic power, सैतानी शक्ती, evil influence, वाईट छाप, I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात. Go सोड. जा. in Jesus' name. येशूंच्या In नावात जा. Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Bring her here. Bring her. हालेलुया. In the name of Jesus, leave. येशूंच्या नावात. In the name of Jesus, leave. In the name of Jesus. Leave in the name of Jesus Christ of Nazareth. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. All kinds of depression go in सगळं Jesus' name. नैराश्य येशूंच्या नावात जाऊ दे. Every kind of sickness go in Jesus' name. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every kind of fear leave in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात जाऊ दे.
Leave you devil in Jesus' सोड name. सैताना येशूच्या नावात. Every weakness go in Jesus' सगळा name. अशक्तपणा येशूच्या नावात जाऊ दे. Say, I submit to God. म्हणा मी देवा शरण येत Say, आहे. I submit to God. म्हणा मी देवा अधीन येत आहे. Say, I'm under the covering of म्हणा God. मी देवाच्या आवरणाखाली आहे. Come on now, resist now. You आता also resist. सैतानाला अडवा. आता तुम्ही पण Say, सैतानाला I अडवा. resist you, devil, in Jesus' म्हणा name. सैताना येशूच्या नावात मी तुला विरोध करते. Say, I resist you, devil, in the name of म्हणा Jesus. सैताना येशूच्या नावात मी तुला आडवी येते. Because I have submitted to God. कारण मी देवाच्या शरण आलेली आहे. I have submitted to God. मी देवा शरण आलेलो I आहे. believe in Jesus. माझा येशूंवर विश्वास I आहे. come under the covering of Jesus. मी येशूंच्या आवरणाखाली येत So आहे. devil, leave me. सैताना मला In सोड. the name of Jesus, येशूंच्या नावात I resist you. मी तुला विरोध करत आहे. Flee from my life. माझ्या जीवनातून पळून जा. Flee from my family. माझ्या फॅमिलीतून पळून जा. Flee from my body. माझ्या शरीरातून पळून जा. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. खराबा Thank you, शंदरो Jesus. महांदरा Thank you, Jesus. किरबा सखरा बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say, I believe. म्हणा माझा विश्वास आहे. I believe. माझा विश्वास आहे. The devil's work is over in my life. सैतानाचं काम माझ्या जीवनातलं संपलेलं His आहे. work is over in my life. सैतानी काम माझ्या जीवनातलं संपलेलं आहे. Because कारण I carry the sword of the Spirit. आत्म्याची तलवार माझ्या हातात आहे. And I have spoken the word of God. देवाचं वचन मी बोललेलो आहे. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी आता खाली बसून घ्या.